नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय पवन सर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाठीमागच्या व्हिडिओला दिलेला तुम्ही भरभरून प्रतिसाद याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार। तर येणाऱ्या कंबाईनसाठी सगळ्यात महत्त्वाचा आज आपण टॉपिक बघणार आहे। तर येणाऱ्या संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षाला अतिसंभाव्य प्रश्न विश्लेषण ही सिरीज आता आपण तुमच्यासाठी चालू करणार आहे। येणाऱ्या कंबाईनसाठी निश्चितच गट ब आणि गट क साठी तुम्हाला त्याचा फायदा होईल अशी आशा वाटते। तर या प्रश्न सिरीज मध्ये सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न घेणार आहे की जिथे पुढच्या काळामध्ये आयोगानं तिथे प्रश्न विचारले तर तिथला सगळा एरिया आपला कव्हर झाला पाहिजे। असे बऱ्यापैकी प्रश्न तुमच्या इथून काय होतील, कव्हर होतील। त्या स्पष्टीकरणामधून तुम्हाला एक अप्रोच भेटेल की त्या एरियाचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा। मी तुम्हाला ते घटक पण सांगणार आहे आणि त्या घटकाच्या माध्यमातून जर तिथल्या सगळ्या गोष्टी कव्हर केल्या तर येणाऱ्या परीक्षेला आपल्याला त्या घटकावर जर समजा प्रश्न आला तर तो प्रश्न आपल्याला नक्की तिथे सोडवता आला पाहिजे, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर सगळ्यात महत्त्वाचा आपण बघूया पहिला प्रश्न। खालीलपैकी कोणी आपल्या देशात औद्योगिक क्रांती व्हावी यासाठी संरक्षक जकातीचं तत्व पुरस्कार केला, त्या संरक्षक जकात या तत्वाचा पुरस्कार केला। तर ऑप्शन मध्ये नामजोशी, लोकहितवादी, न्यायमूर्ती रानडे आणि लोकमान्य टिळक असे 4 ऑप्शन आहेत। तर संरक्षक जकातीचा तत्व म्हणून किंवा संरक्षक जकातीचं तत्व स्वीकार करणारे महत्त्वाचे समाजसुधारक म्हणजे कोण आहेत? न्यायमूर्ती रानडे। तर न्यायमूर्ती रानडेंनी ते धोरण स्वीकारलं होतं। आता ॲज अ समाजसुधारक म्हणून ज्यावेळेस आपण न्यायमूर्ती रानडे यांचा अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला त्यांचं योगदान बऱ्याच असणाऱ्या क्षेत्रामध्ये आपल्याला दिसून येतं। त्यामुळे समाजसुधारक म्हणून न्यायमूर्ती रानडे यांच्यावर आता 2-3 परीक्षेला कंटिन्यू सलग प्रश्न आलेले आहेत। त्यामुळे पुढच्या काळामध्ये सुद्धा न्यायमूर्ती रानडे यांच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो। आपण न्यायमूर्ती रानडे यांच्यावर एक डिटेलमध्ये एक नंतर व्हिडिओ बनवणार आहोत, पण हे प्रश्न स्वरूपामध्ये आपल्याला त्यांच्या कोणकोणत्या गोष्टीला टच करता येतो। तर सगळ्यात महत्त्वाचं 1875 ते 1900 पर्यंतचा जो काळ होता हा महाराष्ट्राच्याच नाही तर भारताच्या राजकीय इतिहासामध्ये, सामाजिक इतिहासामध्ये आणि आर्थिक इतिहासामध्ये ज्या व्यक्तीचं मूलभूत असं योगदान आहे ते व्यक्ती म्हणजे कोण होते? न्यायमूर्ती रानडे होते। महर्षी धोंडो केशव कर्वे न्यायमूर्ती रानडे बद्दल असं म्हणले होते, 1970 नंतर पुण्याच्या 22 वर्षाचा जो काही इतिहास आहे तर तो सगळा इतिहास कुणाच्या कर्तृत्वाचा इतिहास आहे? न्यायमूर्ती रानडे यांच्या कर्तृत्वाचा इतिहास आहे। तर न्यायमूर्ती रानडे यांचं योगदान आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी दिसून येतं। तर सगळ्यात महत्त्वाचं न्यायमूर्ती रानडे यांचं सामाजिक योगदान काय? तर सामाजिक कार्य त्यांनी काय केलं? तर सगळ्यात महत्त्वाचं सार्वजनिक सभेच्या माध्यमातून न्यायमूर्ती रानडे यांचं योगदान आपल्याला दिसून येतं। कारण सार्वजनिक सभेला विचार पुरवण्याचं काम मात्र कुणी केलं होतं? न्यायमूर्ती रानडे यांनी केलं होतं। सार्वजनिक सभेची स्थापना 2 एप्रिल 1870 ला झाली होती। आता ज्या दिवशी सार्वजनिक सभेची स्थापना झाली तिथं परीक्षेला प्रश्न येऊ शकतो, त्या दिवशी कोणता उत्सव होता? तर गुढीपाडवा हा त्या दिवशी होता। तर ते गुढीपाडवा हे लक्षात ठेवा, प्रश्न विचारायचं बाकी आहे। सार्वजनिक सभेचे संस्थापकामध्ये कोणाचं नाव आहे? तर ग.वा. जोशी यांचं नाव आहे। ग.वा. जोशींनी काम केलं। तर प्रश्न परत तिथे येऊ शकतो, ग.वा. जोशींनी काम कधी केलं होतं? 1880 पर्यंत, कारण 1880 ला ग.वा. जोशींचं निधन झालं। त्यांच्यानंतर काम करणारे कोण होते? सीताराम हरी चिपळूणकर होते। तर सीताराम हरी चिपळूणकर यांनी सार्वजनिक सभा पुढच्या काळामध्ये सांभाळली होती। पण सार्वजनिक सभेचे सचिव म्हणून गोखलेंनी काम केलं होतं। जे गोखले न्यायमूर्ती रानडे हे त्यांचे गुरु होते। तर गोखलेंनी सार्वजनिक सभेच्या माध्यमातून काम केलेलं, कारण ते 1890 ते 1896 या काळामध्ये सार्वजनिक सभेचे काय होते? सचिव होते। ज्यावेळेस सचिव म्हणून काम करत होते त्यावेळेस पुढच्या काळामध्ये 1896 मध्ये सार्वजनिक सभा लोकमान्य टिळकांच्या हातात गेली होती। त्यावेळेस टिळक आणि रानडे यांच्यामध्ये मतभेद होते, त्यामुळे न्यायमूर्ती रानडे यांना सार्वजनिक सभेमधून काढून टाकण्यात आलं होतं। मग प्रश्न आलेला इथं की त्यावेळेस रानडेंनी काय केलं होतं? तर त्यावेळेस रानडे यांनी नवीन आपला समाज काढलेला 1896 ला सभा काढली होती। त्या सभेचं नाव होतं डेक्कन सभा आणि डेक्कन सभेच्या माध्यमातून रानडे यांनी काय केलेलं? काम केलेलं। ठीक आहे, तर डेक्कन सभेची मग तिथं स्थापना आहे। त्यामुळे सामाजिक योगदान जर आपण बघितलं रानडे यांचं तर सार्वजनिक सभेच्या माध्यमातून त्यांचं काम आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर सार्वजनिक सभेबरोबर न्यायमूर्ती रानडे हे प्रार्थना समाजाबरोबर पण संबंधित होते। त्यामुळे प्रार्थना समाजाबरोबर त्यांचं योगदान आहे। प्रार्थना समाजाचं जे मुखपत्र होतं त्या मुखपत्राचं नाव होतं सुबोध पत्रिका। या सुबोध पत्रिकामध्ये लेख लिहिण्याचं काम कोण करायचे? रानडे करायचे। त्याच्यानंतर एकेश्वर निष्ठांची कैफियत हा ग्रंथ कोणी लिहिला? तर एकेश्वर निष्ठांची कैफियत हा ग्रंथ प्रार्थना समाजाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी लिहिला। एवढंच नाही तर प्रार्थना समाजाची तत्व ठरवण्यामध्ये न्यायमूर्ती रानडे यांचं महत्त्वाचं योगदान आहे।
एवढंच नाही तर प्रार्थना समाजाचं जे ब्रीद वाक्य होतं तर लव्ह ऑफ गॉड इन द सर्व्हिस ऑफ मॅन, हे ब्रीद वाक्य ठरवण्यामध्ये सुद्धा न्यायमूर्ती रानडे यांचं महत्वाचे योगदान आहे. न्यायमूर्ती रानडे यांच्यावर प्रभाव कोणाचा होता तर न्यायमूर्ती रानडे यांच्यावर प्रभाव होता संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचा. संत तुकाराम महाराज यांचे अभंग आणि मार्टिन ल्युथरने केलेल्या धर्मसुधारणा याची जोड देण्याचं काम, त्यातलं साम्य विशद करण्याचं काम कोणी केलं, न्यायमूर्ती रानडेंनी केलं. त्यामुळे प्रार्थना समाजाबरोबरचं त्यांचं काम लक्षात ठेवा. एवढंच नाही तर हिंदू प्रकाश या वर्तमानपत्रामधून सुद्धा त्यांनी वेगवेगळे लेख लिहिलेले आपल्याला दिसून येतील, जे हिंदू प्रकाश प्रार्थना समाजाचं हे काय होतं, व्यासपीठ होतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं त्यांचं प्रार्थना समाजाच्या माध्यमातून सामाजिक आर्थिक कार्य. एवढंच नाही तर न्यायमूर्ती रानडे यांचं औद्योगिक क्षेत्रासंदर्भात काय कार्य आहे तर सगळ्यात महत्वाचं उद्योगधंद्याचा विकास व्हावा, औद्योगिक क्रांतीच्या माध्यमातून भारतातले उद्योगधंदे पुढारले जावे आणि भारताची आर्थिक प्रगती व्हावी, हा विचार त्यांनी मांडलेला. ठीक आहे, त्यामुळे औद्योगिक क्रांतीची भूमिका सांगत असताना त्यांनी मद्रासच्या अधिवेशनामध्ये आपली भूमिका 1887 ला मांडली होती. मद्रासच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते बद्रुद्दीन तय्यबजी. त्यावेळेस सामाजिक परिषदा आणि औद्योगिक परिषदा घ्या असं कोण म्हणलं तर सामाजिक परिषदा आणि औद्योगिक परिषदा घेण्याची भूमिका पहिल्यांदा मांडली होती न्यायमूर्ती रानडेंनी. पुढच्या काळामध्ये ह्या दोन्ही परिषदांना लोकमान्य टिळकांनी काय केला होता, विरोध केला होता. ठीक आहे, तर त्यामुळे सामाजिक औद्योगिक परिषदा भरवा, सामाजिक रूढी प्रथा परंपरा नष्ट होतील, औद्योगिक धोरणाचा स्वीकार केला तर भांडवलदार लोकांना आपण प्रोत्साहन देऊ शकतो, तिथून भारताचा औद्योगिक विकास होऊ शकतो, ही भूमिका त्यांनी काँग्रेसच्या व्यासपीठावर मांडली होती, लक्षात ठेवा. पण पुढच्या काळामध्ये विरोध झाला. एवढंच नाही तर भारताची आर्थिक लूट त्यांनी सांगण्यासाठी एक ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथाचं नाव होतं एसेज इन इंडियन इकॉनॉमिक्स. मग परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की आर्थिक मत किंवा आर्थिक लूट सांगणारे व्यक्ती कोण. ज्यावेळेस आर्थिक लूट सांगण्याचा प्रयत्न केला जातो त्यावेळेस आपल्याला न्यायमूर्ती रानडे यांचे विचार समजून घेणं महत्वाचं आहे. त्यासाठी त्यांनी कोणता ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथाचं नाव परीक्षेला येऊ शकतं एसेज इन इंडियन इकॉनॉमिक्स. मग त्यांच्याबरोबर आर्थिक लूट सांगणारे कोण होते, दादाबाई नौरोजी होते, रमेशचंद्र दत्त होते, त्याच्यानंतर गोपाळकृष्ण गोखले होते. यांचे आर्थिक मत सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे, कारण न्यायमूर्ती रानडे यांचे शिष्य कोण होते, गोपाळकृष्ण गोखले होते. आणि गोपाळकृष्ण गोखले सुद्धा केंद्रीय विधिमंडळामध्ये आर्थिक गोष्टीबद्दल एकदम सविस्तरपणे काय करायचे, भाषण करायचे. मोर्ले म्हणला होता, मी अशा व्यक्ती असं भाषण आजपर्यंत कधी विधिमंडळामध्ये कोणाचं ऐकलं नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे ते त्यांचे काय होते, शिष्य पण होते. त्यामुळे आर्थिक विचारासंदर्भात त्यांचे विचार समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर राजकीय भूमिकेमधून जर आपल्याला रानडे यांचा अभ्यास करायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं त्यांनी 1876 ला पहिल्यांदा ब्रिटिश पार्लमेंटला जबाबदार राज्य पद्धती देणारा अर्ज केला होता की जबाबदार राज्य पद्धती द्या, भारतातल्या प्रांतांना स्वायत्तता द्या, प्रांताच्या हातामध्ये अधिकार द्या, तर आमची शासन पद्धती आम्हाला द्या, असा अर्ज करणारे पहिले व्यक्ती कोण होते, न्यायमूर्ती रानडे होते. एवढंच नाही तर काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर जे पहिलं शिष्टमंडळ इंग्लंडला गेलं होतं, या शिष्टमंडळाचं नेतृत्व सुद्धा करणारे कोण होते तर ते होते न्यायमूर्ती रानडे. त्यामुळे त्या शिष्टमंडळाचं नेतृत्व सुद्धा त्यांच्या हातात होतं. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टीबद्दल आपल्याला न्यायमूर्ती रानडे यांचं योगदान सांगता येतं. सामाजिक, आर्थिक, राजकीय ह्या 3 क्षेत्रामध्ये 1875 नंतर 1900 पर्यंत ज्यांनी आपल्या कार्याचा ठसा महाराष्ट्रातच नाही तर भारतात उमटवला असे व्यक्ती म्हणजे कोण होते, न्यायमूर्ती रानडे. पण सामाजिक सुधारणा करत असताना त्यांच्या तत्वाला काही प्रमाणामध्ये काय झालं होतं, धक्का बसला होता, कारण काही गोष्टी त्यांनी उक्तीप्रमाणे कृती केलेल्या नव्हत्या. म्हणजे पुनर्विवाह, त्यांच्या विधवा बहिणीचा पुनर्विवाह लावून द्या असं महात्मा फुले म्हणले होते, त्यावेळेस त्यांनी नकार दिला होता. नंतर स्वतःच्या पहिल्या पत्नीचं निधन झाल्यानंतर त्यांनी विधवा पुनर्विवाह करणं अपेक्षित होतं, पण त्यांनी त्या सुद्धा गोष्टी करायला नकार दिला. आणि पंचौध मिशन प्रकरण पुण्यात झालं होतं, जिथं स्पृश्यांनी कपाळमध्ये दिलेला चहा पिले होते आणि प्रायचित्त घ्यायला त्यांनी होकार दिला होता. त्यामुळे सुद्धा त्यांच्या सामाजिक सुधारणेला धक्का बसलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे प्रश्न आहे, ॲज अ समाज सुधारक म्हणून आपल्याला न्यायमूर्ती रानडे यांचा अभ्यास करायचा आहे तर त्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रासंदर्भात त्यांची असणारी भूमिका हे समजणं आपल्याला महत्वाचं आहे. तिथं प्रश्न येऊ शकतो, तर त्यांच्या सगळ्या भूमिकेचा अभ्यास करा. त्याच्यानंतर नामो जोशी यांच्याबद्दल काय सांगता येईल आपल्याला इथं, तर ज्यावेळेस नामो जोशी यांचा उल्लेख येतो त्यावेळेस सगळ्यात महत्वाचा आपल्याला कामगार चळवळ आठवली पाहिजे, कारण कामगार चळवळीसाठी नामो जोशी यांचं योगदान आहे. कारण 1911 ला नामो जोशींनी सोशल सर्व्हिस लीग स्थापन केली होती कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी. एवढंच नाही तर 1921 ला मुंबई विधिमंडळामध्ये कामगारांच्या ज्या संघटना स्थापन होत होत्या या संघटनाला
कायदेशीर स्वरूप देण्यासाठी किंवा या संघटनाला संरक्षण देण्यासाठी एक विधेयक त्यांनी विधिमंडळामध्ये मांडलं होतं. हे विधेयक सुद्धा पुढच्या काळामध्ये काय केलं होतं, फेटाळलं गेलं होतं. आणि याच्याच बेसवर पुढे 1926 ला युनियन ट्रेड ऍक्ट नावाचा कायदा सरकारनं पास केला होता आणि या कायद्यानं कामगार संघटनांना संरक्षण देण्याची भूमिका जाहीर केली होती. त्यामुळे कामगारांच्या प्रश्नासाठी महत्वाची व्यक्ती नामो जोशी यांचा प्रार्थना समाजाबरोबर सुद्धा असणारा संबंध, हा संबंध सुद्धा इथं महत्वाचा आहे. त्यांचं योगदान आपल्याला तिथं अभ्यास करून ठेवावं लागेल, कारण प्रश्न कामगारावर ज्यावेळेस विचारला जाईल त्यावेळेस हे मग तिथं परत फोकस असतील. कारण का त्यांनी डायरेक्ट असं विधेयक मांडलं होतं, पण त्या विधेयकाला नकार दिला होता आणि 2021 ला याला 100 वर्ष काय होता येतं, पूर्ण होत आहेत. त्यामुळे 100 वर्ष पूर्ण झालेल्या घटना हे पण करून जा, परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण का 100 वर्ष घटनावर किमान 2 तरी प्रश्न या वर्षी कंबाईनला असणार. ठीक आहे. त्याच्यानंतर लोकहितवादी. ज्यावेळेस आपण लोकहितवादी यांचा विचार करतो त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं यांचे विचार धार्मिक या गोष्टी संदर्भात महत्वाचे वाटतात. कारण ख्रिश्चनांच्या धर्म प्रसाराला महाराष्ट्रातून विरोध करण्याचं काम कुणी केलं होतं, तर लोकहितवादी. नंतर लोकहितवादी अगोदर सगळे विचार कशातून मांडत होते, प्रभाकर मधून, जे की भाऊ महाजन यांचं होतं. पण पुढे त्यांनी 1848 मध्ये आपले काय चालू केले होते, शतपत्रे. आणि या शतपत्राची संख्या होती 108, जिथून रूढी प्रथा परंपरा इत्यादीवर क्रांतिकारी विचार मांडण्याचं काम कुणी केलं होतं, लोकहितवादींनी केलं होतं. लोकहितवादी आपल्याला अजून एका गोष्टीसाठी महत्वाचे वाटतात. कारण धार्मिक सामाजिक सुधारणामध्ये महाराष्ट्राबरोबर त्यांचं महत्वाचं असं नातं आहे. सगळ्यात महत्वाचं का, आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वतींनी महाराष्ट्रात केली होती. पण मुंबईमध्ये जरी स्थापना झाली आर्य समाजाची, तर मुंबई शाखेचे आर्य समाजाचे अध्यक्ष कोण होते, तर लोकहितवादी होते. त्यामुळे परीक्षेला इथं प्रश्न येऊन गेलेला आहे, मुंबई शाखेचे आर्य समाजाचे अध्यक्ष कोण होते, तर मुंबई शाखेचे अध्यक्ष होते लोकहितवादी. पुढच्या काळामध्ये हा प्रश्न असणार की आर्य समाजाचा महाराष्ट्रामध्ये प्रचार आणि प्रचार कुणी केला, तर लोकहितवादी. यांच्याबरोबर अजून एक नाव महत्वाचं आहे, न्यायमूर्ती रानडे. तर यांनी सुद्धा आर्य समाजाचा प्रसार, तत्वांचा प्रसार महाराष्ट्रामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. त्यामुळे हे 2 लोक आपल्याला इथं महत्वाचे वाटतात. एवढंच नाही तर न्यायमूर्ती रानडे यांनी स्वामी दयानंद सरस्वती यांची पुण्यामध्ये व्याख्यानं भरवली होते आणि या व्याख्यानाचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन करण्याचं काम रानडेंनी केलं होतं. त्यामुळे पुण्यामध्ये हत्तीवरून मिरवणूक स्वामी दयानंद सरस्वती यांची काढणारे कोण होते, रानडे होते. पहिल्यांदा व्याख्यानं भिडेवाड्यामध्ये भरवण्याचं काम सुद्धा रानडेंनी केलं होतं. महात्मा फुलेंनी त्यांच्या सगळ्या गोष्टीला काय दिलेला, पाठिंबा दिलेला. त्यामुळे लोकहितवादी आपल्याला महाराष्ट्राच्या सामाजिक धार्मिक सुधारणा संदर्भात इथं महत्वाचे वाटतात. कारण ख्रिश्चन धर्म प्रसाराला विरोध करून आपल्या धर्माचा अभिमान बाळगणारे, आपला धर्माचं महत्व सांगणारे महत्वाचे व्यक्ती होते लोकहितवादी, ज्यांनी सामाजिक धार्मिक मध्ये आपल्या धर्मातल्या रूढी प्रथा परंपरावर टीका केली आणि चांगल्या गोष्टी समाजासमोर आणण्याचं काम केलं. लोकमान्य टिळक. आता लोकमान्य टिळक यांचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो, सगळ्यात महत्वाचं 1920 ला त्यांच्या मृत्यूला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. मग लोकमान्य टिळकांचा अभ्यास करत असताना त्यांच्या जीवनात घडलेल्या प्रखर घटना लक्षात ठेवा, तिथं फोकस करा, तिथं बरोबर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता राज्यसेवा पूर्वला लोकमान्य टिळकांनी स्वदेशीसाठी स्थापन केलेली संस्था विचारली होती, म्हणजे स्वदेशी चळवळी संदर्भात त्यांचं योगदान काय, तर इथं परीक्षेला प्रश्न आलेला. स्वदेशी चळवळीचं नेतृत्व त्यांनी केलं होतं. मग लोकमान्य टिळकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, तर लोकमान्य टिळकांच्या घटना मग कुठून चालू होतात, तर 1880 ला न्यू इंग्लिश स्कूलची त्यांनी केलेली स्थापना. नंतर 1881 ला केसरी आणि मराठा त्यांनी चालू केलेले वर्तमानपत्र. मराठा न्यूजपेपरचे संपादक स्वतः टिळक होते. ठीक आहे. त्याच्यानंतर 1884 ला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची झालेली स्थापना, त्याच्यामध्ये असणारा त्यांचा सहभाग. 1885 ला फर्ग्युसन कॉलेजची स्थापना. ठीक आहे. तर फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांचं योगदान लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे 1895 मध्ये त्यांनी रानडेंना 1896च्या अगोदर 1893 मध्ये त्यांनी चालू केलेला गणेश उत्सव. ठीक आहे. त्याच्यानंतर 1895 ला त्यांनी चालू केलेला शिवजयंती. नंतर 1896 ला लोकमान्य टिळकांनी चालू केलेली खंडबंदी चळवळ. बऱ्याच लोकांना ही खंडबंदी चळवळ माहित नाही, पण परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. शेतकऱ्यांनी आपला शेतसारा सरकारला देऊ नये अशी विचारधारा मांडण्याचं काम कुणी केलं होतं, तर टिळकांनी केलं होतं. तर खंडबंदी चळवळ त्यांची महत्वाची आहे. त्याच्यानंतर 1897 ला प्लेग आला होता, तर प्लेगच्या वेळेस त्यांनी लिहिलेले वेगवेगळे केसरी मधले आणि मराठा मधले त्यांचे लेख, हे लेख लक्षात ठेवा, हे लेख महत्वाचा आहे. ठीक आहे. तर त्या लेखावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. विशेष म्हणजे त्या घटनेला यावर्षी 125 वर्ष पूर्ण झालेत.
125 वर्ष पूर्ण झाल्यामुळे तिथं प्रश्न असण्याची शक्यता आहे। रॅडची हत्या झाली होती, त्या रॅडच्या हत्या संदर्भात सगळे जे काही कार्यक्रम होता तो सगळ्या लक्षात ठेवा, तिथं प्रश्न विचारला जाऊ शकतो। चाफेकर बंधूंना कसं तयार केलं, ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी तिथं विचारल्या जाऊ शकतील। त्याच्यानंतर पुढे 1905 ला त्यांनी केलेली स्वदेशी चळवळ आणि त्याचं केलेलं नेतृत्व, ठीक आहे। त्याच्यानंतर 1906 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये स्वराज्य जिथं शब्द उच्चारला गेला तिथं स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार आणि बहिष्कार या सगळ्या चतुसूत्रीचा त्यांनी केलेला काय वापर, तर ते पण इथं महत्वाचं आहे, परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो। 1906चं अधिवेशन। त्याच्यानंतर 1907 मध्ये सुरतमध्ये पडलेली फूट, 1908 मध्ये 6 वर्षाची झालेली शिक्षा, नंतर 1914 ला वापस आले आणि 1916 ला त्यांनी केलेली होम रूल चळवळ, ठीक आहे। होम रूल चळवळ महत्वाची आहे। मुंबई प्रदेशामध्ये त्यांना येण्यासाठी बंदी होती, तर पुणे मधून त्यांनी होम रूल चळवळीची केलेली सुरुवात। मग होम रूल चळवळीच्या वेगवेगळ्या शाखा होत्या, तर महाराष्ट्रामध्ये त्याचं नेतृत्व कोणी केलं, हे सगळं नेतृत्व लक्षात ठेवा। अमरावती असेल, विदर्भ असेल, इथं परीक्षेला प्रश्न विचारला जातो। नंतर 1919 ला त्यांनी प्रतियोगी सहकारिता सांगितली आणि 1 ऑगस्ट 1920 ला त्यांचा काय झाला, मृत्यू। म्हणजे टिळकांनी केलेलं योगदान हे 1880 पासून इथपर्यंतचं सगळं काम हे त्यांचं लक्षात ठेवा, परीक्षेला इथं प्रश्न येऊ शकतो। लोकमान्य टिळक लक्षात ठेवत असताना त्यांच्याबद्दलची माहिती जर आपल्याला लक्षात ठेवायची असेल तर हे सर्व महत्वाचं आहे की जिथं फोकस असू शकतो। त्याच्यानंतर आमच्या आयुष्यातील काही आठवणी ही आत्मकथा, आत्मचरित्र कोणी लिहिलं, पंडिता रमाबाई, रखमाबाई राऊत, आनंदीबाई जोशी आणि रामबाई रानडे, ठीक आहे। तर हे आत्मचरित्र कोणाचं होतं, रमाबाई रानडे। त्यामुळे आमच्या आयुष्यातील आठवणी ही आत्मकथा कोणाची आहे, आता हे लक्षात ठेवा। माझ्या आठवणी आणि अनुभव हे कोणाचं आहे, इथं डबल परत ते गडबड होऊ शकते। तर माझ्या आठवणी आणि अनुभव, तर माझ्या आठवणी व अनुभव हे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचं होतं। महर्षी विठ्ठल रामजी शिंदेनी ते आत्मचरित्र लिहिलेलं आहे। पण आमच्या आयुष्यातील काही आठवणी ह्या रमाबाई रानडे यांचं आहे। न्यायमूर्ती रानडे यांच्या मृत्यूनंतर त्यांनी ते आत्मचरित्र काय केलं होतं, प्रकाशित केलं होतं। आता हा प्रश्न जो जातोय तो कुठं जातोय, महिला सामाजिक सुधारक, समाज सुधारक, म्हणजे महिलांनी केलेल्या सुधारणा या संदर्भात हा प्रश्न आहे। त्यामुळे परीक्षेला विचारायचं असेल तर मग ह्या महिलांचं कार्य विचारलं जाऊ शकतं। आता सगळ्यात महत्त्वाचं आपण बघूया रमाबाई रानडे। आता रमाबाई रानडे यांच्याबद्दल जर विचार करायचं झालं तर काय विचारलं जाऊ शकतं परीक्षेला, सगळ्यात महत्त्वाचं महिलांच्या जीवनामध्ये उन्नती व्हावी, त्यांच्यावरचा अन्याय दूर व्हावा, यासाठी त्यांनी 1894 ला हिंदू सोशल लिटररी क्लबची मुंबईमध्ये केलेली स्थापना आणि तिथून त्यांनी केलेला आपल्या कार्याचा शुभारंभ, ठीक आहे। तर 1894 मध्ये महत्वाचं आहे। नंतर 1904 ला मुंबईमध्ये अखिल भारतीय महिला परिषद भरली होती, त्याचा अध्यक्ष कोणी केलं होता, तर रमाबाई रानडे यांनी केलं होतं। एवढंच नाही तर येरवाडा जे कारागृह होतं त्याच्या मानद अध्यक्षा सुद्धा कोण होत्या, रमाबाई रानडे होत्या। नंतर आमच्या आयुष्यातील आठवणी हे तर त्यांचं आत्मचरित्र आहे। त्याच्याबरोबर आर्य महिला समाजाची स्थापना, आर्य महिला समाजाच्या स्थापनेमध्ये सुद्धा त्यांचं योगदान महत्वाचं आहे, ज्याच्यामध्ये 3 महिला होत्या। 1882चा समाज आहे, तर आर्य महिला समाजामध्ये काम करणारे रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई आणि काशीताई कानिटकर या महिला आपल्याला सांगता येतील। एवढंच नाही तर सगळ्यात महत्वाचं आपल्याला हे पण सांगता येतं, तर न्यायमूर्ती रानडे बरोबर त्यांनी काम केलेलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं न्यायमूर्ती रानडे यांच्या बरोबर महिलांच्या एज्युकेशन मध्ये त्यांचं काम आहे। गर्ल्स एज्युकेशन सोसायटी, त्याच्या माध्यमातून हुजूर पागा ही त्यांनी काढलेली शाळा। आता हुजूर पागा शाळा पुण्यामध्येच आपल्याला दिसून येते, जिथं महिला एज्युकेशनसाठी ती शाळा महत्वाची मानली जाते, ठीक आहे। त्याच्यानंतर प्रार्थना समाजाबरोबर सुद्धा रमाबाई रानडे यांचं काम आहे। एवढंच नाही तर सेवा सदनची स्थापना पुण्यामध्ये, तर सेवा सदनच्या स्थापनेच्या माध्यमातून सुद्धा महिलाच्या उन्नतीचं काम करणाऱ्या कोण होत्या, तर रमाबाई रानडे होत्या। हे सेवा सदन मुंबईमध्ये सुद्धा होतं बेहरामजी मलबारी यांचं, ठीक आहे। तर बेहरामजी मलबारी या ठिकाणी तिथं काम करत होते, त्याच्याच धर्तीवर पुण्यामध्ये सेवा सदनची स्थापना कोणी केली होती, रमाबाई रानडे यांनी केली होती, ठीक आहे। तर हे महत्वाची त्यांची माहिती आपल्याला दिसून येते। तर अशा पद्धतीने सर्व लक्षात ठेवा, परीक्षेला इथं प्रश्न असू शकतो। त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं पंडिता रमाबाई, पंडिता रमाबाईंनी कार्य केलं होतं महिलांच्या उन्नतीसाठी, तर त्यांनी स्थापन केलेल्या महिलांच्या उन्नतीसाठीच्या सर्व संस्था, तर सगळ्यात महत्वाचं त्यांची संस्था होती शारदा सदन, ज्या शारदा सदनच्या माध्यमातून काम झालं। आता लक्षात ठेवा शारदा सदनवर प्रश्न विचारलेला आहे, पण प्रश्न विचारला जाऊ शकतो शारदा सदनच्या कार्यकारी समिती होती, या कार्यकारी समितीमध्ये कोण कोण सदस्य होते त्यांची माहिती परीक्षेला विचारली जाऊ शकते। न्यायमूर्ती रानडे, चंदावरकर, वामन मोडक, त्याच्यानंतर भांडारकर, लोकहितवादी हे सगळे लोक त्यांच्या सोबत असलेले आपल्याला दिसून येतील। रखमाबाई राऊत, काशीताई कानिटकर, रमाबाई रानडे यांनी सुद्धा त्या शारदा सदनच्या माध्यमातून सहकार्य कोणाला केलं होतं, पंडिता रमाबाईंना। त्यामुळे शारदा सदनच्या माध्यमातून कार्य आणि पंडिता रमाबाईंना सरकारनं महिलांसाठी केलेल्या कार्यामुळे
कैसरीय हिंद ही काय दिली होती, पदवी दिली होती. त्यामुळे कैसरीय हिंद ही महत्वाची पदवी त्यांना सरकारकडून भेटलेली. तर महिलांच्या उन्नतीसाठी त्यांचं कार्य महत्वाचं आहे, परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर डॉक्टर रखमाबाई राऊत ह्या पण इथं महत्वाच्या आहेत. त्यांचं आडनाव होतं सावे. ठीक आहे, त्यांचं आडनाव होतं सावे. तर रखमाबाई राऊत यांच्यामुळे एक सरकारनं कायदा करावा सरकारला लागला होता. तर ती केस महत्वाची आहे. तर ती केस होती दादाजी खटला. त्या काळामध्ये खूप गाजलेली केस होती, लक्षात ठेवा. तर दादाजी खटला. कारण का, कारण रखमाबाई राऊत यांचं वय लहान होतं आणि त्यावेळेस त्यांचा बालविवाह झालेला. पण जसं त्यांना थोडी समज आली त्यावेळेस त्यांनी नांदायला नकार दिला होता. तर ती केस गेली होती कोर्टामध्ये. कारण त्यांनी सरळ म्हणलं होतं, माझ्या संमतीनं काही विवाह झाला नव्हता, त्यामुळे मी काय हे लग्न मान्य करणार नाही. आणि मग त्यांनी ती केस कोर्टामध्ये दाखल केली होती. त्यावेळेस कोर्टामध्ये दाखल केल्यानंतर समाजातल्या सर्व स्तरातून कर्मठ लोकांनी त्यांच्यावर काय केली होती, टीका केली होती. तरी पण त्या बिनधास्तपणे त्या कोर्टामध्ये तिथं हजर राहिल्या आणि त्यांनी कोर्टाला अपील केलं. कोर्टानं कुटुंब राहण्यासाठी किंवा संसार राहण्यासाठी निकाल दिला होता की त्या दोन गोष्टी त्यांच्या समोर ठेवलेल्या. एक तर तुम्हाला 6 महिन्याची जेल असेल, नाही तर तुम्हाला नांदायला जावं लागेल. पण त्यांनी शिक्षा भोगायला तयार झाल्या होत्या. पण मी जाणार नाही, हा विवाह मला मान्य नाही असं त्या म्हणलेल्या. कारण माझा संमतीविना विवाह झाला होता. कारण माझी संमती त्यावेळेस घेण्यात आली नव्हती. आणि त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये हे विवाहाचं वय किती असावं यासाठी खूप मोठ्या प्रमाणात तिथं काय सुरू झाल्या होत्या, चर्चा सुरू झाल्या होत्या. त्याच्यावरच सरकारनं पुढे 1892ला एक कायदा केला होता आणि त्या कायद्याचं नाव होतं संमती वयाचा कायदा. आणि ह्या कायद्यानं 10 वर्षावरून मुलीचं वय किती ठरवलं होतं, 12 ठरवलं होतं. आणि हा कायदा करताना गव्हर्नर कोण होता, लॅन्सडाऊन होता. हा कायदा करायला मदत करणारे कोण होते, बेरामजी मलबारी होते, SS बंगाली होते. या कायद्याला समर्थन कोणी दिलं होतं, पंडित रमाबाईंनी दिलं होतं. गोपाळ गणेश आगरकरांनी आपल्या सुधारक मधून समर्थन दिलेलं. तर अशा पद्धतीनं हा कायदा 1892ला तिथं झालेला. आणि 10 वर्षावरून वय झालं होतं 12. तर हे कोणामुळे झालं होतं, तर रखमाबाई राऊत यांचं, त्यांचं आडनाव होतं सावे. तर त्यांच्यामुळे तो त्यांचा दादाजी बरोबर असलेला जो खटला होता, तर तो खटला महाराष्ट्रामध्ये खूप गाजलेला. ठीक आहे. त्याच्यानंतर आनंदीबाई जोशी. आनंदीबाई जोशी या भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर म्हणून ओळखलं जातं. ज्यावेळेस त्यांना शिक्षण पूर्ण करायचं होतं त्यावेळेस मेरी कार्पेंटर यांनी स्थापन केलेल्या फंडातून त्यांना पैसा देण्यात आला. त्यांनी उच्च शिक्षण लंडनला जाऊन घेतलं. शिक्षण होऊन परत आल्यानंतर कोल्हापूरमध्ये काही दिवस त्यांनी प्रॅक्टिस केली. नंतर आजारी पडल्यानंतर त्यांचा तिथं मृत्यू झाला. तर ज्यावेळेस तिथं त्यांना डॉक्टरेट पदवी देण्यात आली होती त्यावेळेस पंडिता रमाबाई तिथं उपस्थित होत्या. आणि पंडिता रमाबाई यांना त्यांचं एक पुस्तक होतं हिंदू हायकास्ट वुमन. हे पुस्तक त्याने आनंदीबाई जोशी यांना काय केलं होतं, अर्पण केलं होतं. तर अशा आनंदीबाई जोशी या महत्वाच्या आहेत. आनंदी गोपाल हा तुम्ही चित्रपट पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण त्यांचं जीवन सगळं चरित्र त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे प्रश्न विचारला जाऊ शकतो महाराष्ट्रातील महिला समाज सुधारक. तर आयोगाचा फोकस हा कुठं राहू शकतो, इथं. कारण यांनी महत्वाचं काम केलेलं आहे. एवढंच नाही तर राजकीय भूमिकेमध्ये सुद्धा यांचे सगळं महत्वाचं योगदान आहे. कारण काँग्रेसच्या स्थापनेमध्ये महिला असाव्या असा विचार पहिल्यांदा पंडिता रमाबाईंनी मांडलेला. आणि 1889च्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये 10 महिला उपस्थित राहिल्या होत्या. याच्यामध्ये 3 महिला महत्वाच्या आहेत, रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई आणि काशीताई कानिटकर. आणि आर्य महिला समाजाच्या माध्यमातून सुद्धा काम करणारे ते महत्वाच्या व्यक्ती होत्या, लक्षात ठेवा. ठीक आहे. अशा पद्धतीने यांचं आपल्याला राजकीय जीवन सुद्धा इथं दिसून येतं. नंतर खालील विधानावरून व्यक्ती ओळखा. तर तिथं 3 विधानं दिलेत आणि व्यक्ती ओळखायचं आहे. तर पहिलं, रायगड जिल्ह्यातील शिरडोन गावामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आजोबाकडे कर्नाळा किल्ल्याची किल्लेदारी होती. त्यांच्यावर न्यायमूर्ती रानडे यांचा प्रभाव होता. तर खाली ऑप्शन आहेत, उमाजी नाईक, वासुदेव बळवंत फडके, ग.वा. जोशी आणि रावसाहेब मंडलिक. तर उत्तर आहे वासुदेव बळवंत फडके. म्हणजे लक्षात ठेवा प्रश्न कुठं जाते, कोणता एरिया, तर प्रश्न आहे क्रांतिकार्य. प्रश्न जातो कुठल्याही कार्यामध्ये, क्रांतिकार्य. 1857 नंतर ज्यांनी पहिल्यांदा हातामध्ये शस्त्र घेतलं आणि पहिल्यांदा ब्रिटिशांच्या विरोधात सशस्त्र उठाव केला असे व्यक्ती पहिले कोण होते, तर वासुदेव बळवंत फडके होते. आपण त्यांना महाराष्ट्राचा आद्य क्रांतिकारक सुद्धा म्हणतो. तर वासुदेव बळवंत फडके यांच्याबद्दलची माहिती आहे. जन्म कुठं झाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, शिरडोन इथं रत्नागिरी रायगडमध्ये. कर्नाळा किल्ल्याची त्यांच्या घराण्याकडे किल्लेदारी होती आणि त्यांच्यावर न्यायमूर्ती रानडे यांचा प्रभाव होता. कारण यांनी दिलेल्या स्वदेशीच्या व्याख्यानामधून न्यायमूर्ती रानडे आपलं वासुदेव बळवंत फडके हे सशस्त्र उठाव करण्यासाठी आले होते. त्यामुळे त्यांच्यावर प्रभाव कोणाचा होता, रानडे यांचा प्रभाव होता, लक्षात ठेवा. एवढंच नाही तर 1905ला स्वदेशी चळवळ चालू झाली होती. पण त्या 5च्या अगोदर 30-40 वर्षापूर्वी सरकारला स्वदेशी मागणारे पहिले व्यक्ती कोण होते, तर सरकारला स्वदेशी मागणारे पहिले व्यक्ती होते वासुदेव बळवंत फडके आणि ग.वा. जोशी यांनी स्वदेशी मागितलेली. ठीक आहे. तर लक्षात ठेवा अशा पद्धतीने त्यांचं महत्वाचं योगदान आहे. मग सगळ्यात महत्वाचं
कोणत्या खात्यामध्ये लिपिक होते हा पण प्रश्न आयोगाने विचारला होता. तर पहिल्यांदा लष्करी खातं आणि त्याच्यानंतर रेल्वे खातं. लष्करी खातं आणि रेल्वे खात्यामध्ये काय होते, लिपिक होते, लक्षात ठेवा. नंतर त्यांची आई आजारी होती तर त्यांनी रजा मागितली होती, पण रजा सरकारनं काही दिली नव्हती आणि आईची भेट त्यांची होऊ शकली नव्हती. त्यामुळे पुढच्या काळामध्ये आईचा मृत्यू झाला आणि मग त्यांनी नोकरीचा पण राजीनामा दिला आणि सशस्त्र क्रांती करण्याचा मार्ग त्यांनी स्वीकारला. ठीक आहे. दत्त उपासक होते. दत्त महात्म्यम नावाचा त्यांनी 7000 ओव्यांचा काय लिहिला होता, ग्रंथ लिहिला होता. ठीक आहे. पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन नावाची त्यांनी संस्था सुद्धा स्वदेशीला पाठिंबा देण्यासाठी वगैरे काय केली होती, चालू केली होती, लक्षात ठेवा. ठीक आहे. अशा असणारे वासुदेव बळवंत फडके पुढे गाणगापूरमध्ये झोपलेल्या अवस्थेमध्ये असताना त्यांना पकडलं गेलं आणि पुढे त्यांच्यावर खटला दाखल करून येडनच्या तुरुंगामध्ये त्यांना ठेवण्यात आलं. तिथंच त्यांचा काय झाला, मृत्यू झाला. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचं पहिला दरोडा त्यांनी कोणत्या गावावर टाकला होता हा प्रश्न पाठीमागे येऊन गेलेला आहे. तर धामारी हे महत्वाचं गाव, दौलतराव नाईक यांच्यासोबत त्यांनी तो दरोडा तिथे धामारी गावावर टाकलेला. ठीक आहे. तर वासुदेव बळवंत फडके यांच्यावर प्रश्न विचारत असताना त्यांनी स्वदेशीसाठी केलेलं काम हे विचारलं जाऊ शकतं. दुसरा अँगल मग त्यांचं आहे क्रांतिकार्य. त्याच्यानंतर त्यांनी स्थापन केलेल्या पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन सारख्या ऐक्यवर्धनी सभा ह्या सुद्धा त्यांच्या संस्था होत्या, तर त्यांच्या संस्थेवर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. विश्रामबाग वाड्याला आग लावली होती तर त्यांचा आरोप त्यांच्यावर आला होता, त्यामुळे त्यांच्यावर राजद्रोहाचा काय दाखल केलेला खटला. त्यावेळेस त्यांचं आरोपपत्र कुणी घेतलं होतं, तर त्यांचं आरोपपत्र घेतलं होतं पुण्याच्या न्यायालयामध्ये ग.वा. जोशी यांनी आणि उच्च न्यायालयामध्ये महादेव चिमाजी आपटे यांनी. तर दोघांनी पण त्यांची केस लढवली, लक्षात ठेवा. ग.वा. जोशी तर असं म्हणले होते, जसं फडक्याला फासावर चढवतील तसं मला सुद्धा चढवलं तरी पण मी त्यांची केस काय करणार, लढणार. तर ग.वा. जोशी यांच्या बरोबर सुद्धा वासुदेव बळवंत फडके यांचं काय काम आहे. ठीक आहे. त्यामुळे क्रांतिकार्यामध्ये महत्वाचं योगदान देणारी व्यक्ती म्हणून आपल्याला ओळखता येईल. आता उमाजी नाईक यांच्या बरोबर सुद्धा विचारत असताना 1857च्या उठावाच्या अगोदर सगळ्यात महत्वाचं रामोशी लोकांचं संघटन करण्याचं काम कोणी केलं होतं, उमाजी नाईकांनी केलं होतं. तर उमाजी नाईकांनी पहिला दरोडा टाकला होता कोणत्या गावावर, विंग. उमाजी नाईकांनी भाबुर्ड्याचा खजिना लुटला होता संतू नाईक यांच्या नेतृत्वाखाली. उमाजी नाईक यांच्या अगोदर नेतृत्व करणारे रामोशांचे कोण होते, संतू नाईक होते, हे पण महत्वाचं आहे. ज्यावेळेस उमाजी नाईक कार्य करू लागले त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं जे इंग्रज अधिकारी नेमले गेले का, त्या इंग्रज अधिकाऱ्याची नावं लक्षात ठेवणं अपेक्षित आहे, कारण पुढच्या काळामध्ये इथं आयोगाचा प्रश्न असणार आहे, कारण अजून आयोगानं कधी तिथं फोकस केलेला नाही. रॉबर्टसन जे पुण्याचे कलेक्टर होते त्यांनी काढलेला जाहीरनामा, जिब्रन नावाचे कलेक्टर होते त्यांनी काढलेला पुण्याचा जाहीरनामा, मग उमाजी नाईक यांच्याकडून असलेले जाहीरनामे. तर ह्या दोघांमधल्या पण तरतुदी वगैरे लक्षात ठेवा. इंग्रज अधिकारी कोण नेमले त्यांचे नाव महत्वाचे आहेत. अलेक्झांडर आणि मॅकॅन्टॉश यांचा मांडरदेवच्या डोंगरामध्ये त्यांचा संघर्ष झाला होता, ते सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारायचं बाकी आहे, तिथं पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर काही काळ इंग्रजांना शरण आले होते, नंतर नोकरी केली होती, नंतर पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला पण शेवटी बंड करण्याची भूमिका मात्र कायम होती. ठीक आहे. उमाजी नाईक. ग.वा. जोशी, तर ग.वा. जोशींचं आपल्याला काम बघायचं आहे. तर ग.वा. जोशी फोकस आपल्याला कुठे येतील, सार्वजनिक कार्यामध्ये. सार्वजनिक कार्य कशाच्या माध्यमातून होतं, सार्वजनिक सभा. तर सार्वजनिक सभा ग.वा. जोशींची मग महत्वाची आहे. सार्वजनिक सभेवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. सार्वजनिक सभा 1870 ची स्थापना आहे, पण 1880 पर्यंतच त्यांनी काम केलं होतं, कारण 1880 ला ग.वा. जोशी यांचं निधन आहे. तर प्रश्न विचारायचा बाकी आहे, ग.वा. जोशींचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर सार्वजनिक सभेला कोणी सांभाळलं हा प्रश्न अजून आला नाही. तर त्या व्यक्तीचं नाव होतं सीताराम हरी चिपळूणकर. तर ह्या व्यक्तीने सार्वजनिक सभेला सांभाळलं होतं. प्रश्न यायचा बाकी आहे, सार्वजनिक सभेची स्थापना कोणत्या सणा दिवशी झाली, ज्या दिवशी कोणता सण होता, गुढीपाडवा. प्रश्न यायचा बाकी आहे. सार्वजनिक सभेच्या माध्यमातून सचिव म्हणून कोणी काम केलं, तर ते काम करणारे कोण होते, आपले गोपाळकृष्ण गोखले. सार्वजनिक सभेचं ब्रीद वाक्य अजून कधी विचारलं नाही, तिथं प्रश्न येऊ शकतो. सार्वजनिक सभेचं ब्रीद वाक्य होतं आस्ते कदम आगे बढो. हा प्रश्न यायचा बाकी आहे, अजून कधी आलेला नाही. त्याच्यानंतर ग.वा. जोशी यांच्या पत्नी होत्या सरस्वती जोशी, तर त्यांनी स्थापन केलेली संस्था विचारली होती, स्त्री विचारवती संस्था, हे त्यांचं. पण त्याचं सगळं काम कोण करत होते, ग.वा. जोशी. ग.वा. जोशींनी स्वदेशीला पाठिंबा दिला होता. 1905च्या अगोदर 30-40 वर्षापूर्वी स्वदेशी मागणारे कोण होते, ग.वा. जोशी. ठीक आहे. म्हणजे ग.वा. जोशी बद्दल विचार करायचा आहे तर प्रश्नाचा एरिया कुठं असू शकतो, सार्वजनिक सभा. सार्वजनिक सभेच्या माध्यमातून त्यांचं असणारे योगदान विचारलं जाऊ शकतं, तर ते सगळं लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. नंतर रावसाहेब मंडलिक. रावसाहेब मंडलिकाचं योगदान कुठं दिसतं आपल्याला, तर सगळ्यात महत्वाचं न्यूजपेपरमध्ये आहे, कारण रावसाहेब मंडलिकांचं एक न्यूजपेपर होतं नेटिव्ह ओपिनियन. या नेटिव्ह ओपिनियन वर्तमानपत्रामध्ये उच्च न्यायालयाचे काय छापले जायचे, निकाल छापले जायचे. ठीक आहे. तर ते रावसाहेब मंडलिकांचं महत्वाचं न्यूजपेपर आपल्याला दिसून येतं. तर हे सगळे लोक त्यांचं प्रत्येक क्षेत्रामध्ये असलेले योगदान.
त्याच्यानंतर पुढे सावळाराम दगडूजी घोलप, महादेव गणेश डोंगरे, हरिचंद्र नारायण नवलकर, महादेव राजाराम तारकुंडे, ज्ञानगिरी बुवा, तात्या पांडुरंग सावंत हे व्यक्ती खालीलपैकी कोणत्या समाजाशी निगडीत आहेत? आता प्रश्न आहे समाजाशी म्हणलंय म्हणजे टॉपिक आपला सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ. सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ इतका महत्वाचा टॉपिक आहे. आपण ज्या ज्या गोष्टी सांगितले त्या व्यवस्थित करा. गेल्या वर्षी कंबाईन पूर्व परीक्षेला 3 प्रश्न या टॉपिकवर होते. एक होतं प्रार्थना समाजाचे सदस्य सांगा, दुसरं होतं दक्कनचे दंगे सुपे तिथं, आणि तिसरा प्रश्न होता वहाबी चळवळीचं केंद्र पटना. ते 3 प्रश्न आलेले. ठीक आहे, तर सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ महत्वाची आहे. मग इथं करत असताना आपला फोकस हा नेहमीच कुठं असला पाहिजे? महाराष्ट्रावर. इथं प्रश्न विचारतात. मग महाराष्ट्र फोकस असला पाहिजे तर मग काय करून गेलं पाहिजे? पहिल्यांदा तर महाराष्ट्राशी संबंधित असणारा समाज प्रार्थना समाज, दुसरा समाज आहे सत्यशोधक समाज, तिसरा समाज आर्य समाज, चौथा समाज परमहंस सभा, नंतर 5वा समाज ज्ञानप्रसारक सभा. हे लोक महत्वाचे आहेत. तर इथं प्रश्न येऊ शकतो. आणि सामाजिक सुधारक असणारे सामाजिक धार्मिक सुधारणा करणारी व्यक्ती म्हणलं तर ख्रिश्चन धर्म प्रसाराला विरोध करणारी महत्वाची व्यक्ती विष्णुबुवा ब्रह्मचारी, लोकहितवादी बाळशास्त्री जांभेकर यांचा असणारा दृष्टिकोन हा सामाजिक धार्मिक मध्ये ख्रिश्चन धर्म प्रसाराला विरोध करत असताना स्वतःच्या धर्माचा असणारा अभिमान आपल्याला जागृत करतो. तर हे करून जाणं महत्वाचं आहे. इथं परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. आता हा जो प्रश्न विचारलाय तुम्हाला तर सामाजिक धार्मिक सुधारणा बरोबर हे सगळे लोक कोणत्या समाजाबरोबर आहेत? तर निश्चितच हे सर्व लोक कोणत्या समाजाबरोबर आहेत? सत्यशोधक समाजाबरोबर आहेत. आता सत्यशोधक समाजाची जर आपण माहिती बघितली तर काय मुद्दे माहिती पाहिजे? एक, सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली? तर सगळ्यात महत्वाचं 24 सप्टेंबर 1873. सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष कोण होते? तर सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष होते महात्मा ज्योतिबा फुले. सत्यशोधक समाजाचा वार्षिक समारंभ भरला होता, त्याचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर विश्राम घोले हे त्याचे अध्यक्ष होते. सत्यशोधक समाजाची सभा सगळे एका दिवशी कधी भरत असे तर तो दिवस कोणता होता? दर रविवार. सत्यशोधक समाजाचं कार्यवाहक कोण होतं? तर सत्यशोधक समाजाचं कार्यवाहक होतं नारायण कडलक नावाची व्यक्ती. ठीक आहे, नारायण कडलक. सत्यशोधक समाजाला छापखाना कोणी भेट दिला? सत्यशोधक समाजाला छापखाना भेट देणारे 2 लोक होते, व्यंकू काळेवार आणि रामय्या व्यंकय्या अय्यवारू. सत्यशोधक समाजाचं मुखपत्र कोणतं होतं? दीनबंधू. दीनबंधूचं पुण्यातून संपादन कोण करत होतं? नाम लोखंडे. मुंबईमधून संपादन कोण करत होतं? नारायण लोखंडे. आणि महिला पहिल्या संपादक कोण होत्या? तानुबाई बिर्जे. ठीक आहे, तर तानुबाई बिर्जे या पहिल्या महिला संपादक होत्या ज्यांनी दीनबंधू चालवलं होतं. सत्यशोधक समाजाबद्दल माहिती. सत्यशोधक समाजाचे सदस्य सांगा. हा प्रश्न सगळ्या समाजासाठी महत्वाचा आहे. म्हणजे आता 2020 ला आयोगाने प्रार्थना समाज विचारला होता तर आयोग आपल्याला विचारू शकतं मग सत्यशोधक समाजाचे सांगा. मग सत्यशोधक समाजाचे कोण होते? सावळाराम दगडूजी घोलप, महादेव गणेश डोंगरे, हरिचंद्र नारायण नवलकर, महादेव राजाराम तारकुंडे, ज्ञानगिरी बुवा, तात्या पांडुरंग सावंत असे बरेचसे लोक आहेत ज्यांनी सत्यशोधक समाजाबरोबर काम केलं. अजून पण खूप सगळे नाव आहेत. त्या सगळ्या लोकांची नावं सदस्य म्हणून महत्वाचे आहेत. सत्यशोधक समाजाला 10 रुपये भाड्याने इमारत देणारे कोण होते? रामचंद्र धावरे नाईक हे सुद्धा नाव महत्वाचं आहे. सत्यशोधक समाजाच्या झेंड्याची पुण्यातून मिरवणूक काढणारे कोण होते? कृष्णराव भालेकर होते. हे सुद्धा परीक्षेला विचारून गेलेलं आहे. सगळे सदस्य आणि या सदस्याचं सत्यशोधक समाजाला असणारं योगदान इथं परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. आता बघा सत्यशोधक समाजावर प्रश्न विचारलेला आहे. आता प्रश्न विचारायचा बाकी आहे. कुठं? सत्यशोधक समाजाची कोल्हापूरला शाखा होती हे विचारू शकतात. सत्यशोधक समाजाची कोल्हापूरला शाखा काढण्यात आली होती तर ती शाखा कधी काढण्यात आली होती? 1911 ला. आतापर्यंत आयोगानं काय प्रश्न विचारलाय? कोल्हापूरला शाखा होती, त्याचे अध्यक्ष कोण होते? इथपर्यंतच प्रश्न विचारून झालाय. बाकीचं पुढचं भाग विचारायचा बाकी आहे. म्हणजे कोल्हापूरला शाखा काढली तर अध्यक्ष 2 लोक होते. एक, परशुराम भाऊ गोसवडकर, ज्या दिवशी स्थापना झाली त्यासाठी जी सभा भरली होती त्याचे अध्यक्ष ते होते. आणि ज्यांच्या अध्यक्षतेखाली पुढे सत्यशोधक समाजाने कोल्हापूरमध्ये काम केलं तर ते कार्यकारी अध्यक्ष मात्र कोण होते? तर ते कार्यकारी अध्यक्ष होते भास्करराव जाधव. तर हे भास्करराव जाधव लक्षात ठेवा, ते कार्यकारी काय आहेत? अध्यक्ष आहेत. आता विचारायचं बाकी आहे कोल्हापूर समाजाचे सत्यशोधक समाजाचे उपाध्यक्ष कोण होते? पुढच्या काळामध्ये इथं प्रश्न असणार. कोल्हापूर समाजाचे उपाध्यक्ष होते अण्णासाहेब लट्टे. हे विचारलं नाही. कोल्हापूर समाजाचे सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक कोण होते हे विचारायचं बाकी आहे. हे विचारलं जाऊ शकतं. तर कोल्हापूर समाजाचे कार्यवाहक होते हरिभाऊ चव्हाण.
हे अजून विचारलेलं नाही. हे 2 प्रश्न पुढच्या काळामध्ये आयोगासाठी असणार आहे. कारण आयोगानं फक्त सध्या काय विचारलंय, कोल्हापूर समाजाचे अध्यक्ष कोण होते, दोघांवर पण प्रश्न आहे. पण हे विचारलं नाही. पुढच्या काळामध्ये हे प्रश्न विचारला जाऊ शकतो. याच्याबरोबर 1911ला सेम काळात पुण्यामध्ये सत्यशोधक समाजाची परिषद भरली, त्याचे अध्यक्ष कोण होते, अजून विचारलेलं नाही. पुढच्या काळामध्ये तो प्रश्न असणार. तर पुण्याचे अध्यक्ष होते रामय्या व्यंकय्या अय्यवारू. तर हे व्यक्ती महत्वाचे आहेत. हे तर प्रश्न असू शकतो. एवढंच नाही तर सत्यशोधक समाजाचे काय विचारले जाऊ शकतील उद्दिष्ट, हे सुद्धा अजून कधी विचारलं नाही. सत्यशोधक समाजाचे उद्दिष्ट होतं सामाजिक धार्मिक गुलामगिरीतून सर्वसामान्य लोकांचे काय करणं, मुक्तता करणं, पुरोहित वर्गापासून धार्मिक रूढी रीतिरिवाज परंपरापासून त्या लोकांना बाहेर आणणं, सत्य शोधणारा धर्म तो सत्यशोधक ह्या भूमिकेतून काम करणारा समाज, ज्यांनी ते उद्दिष्ट समोर काय केले होते, ठेवले होते. तर प्रश्न इथे येऊ शकतो. आणि सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून विचारावर पुढे ब्राह्मणेतर चळवळ महाराष्ट्रामध्ये चालू झाली. तिथं सुद्धा छत्रपती शाहू महाराजांचं तिथलं योगदान हे सुद्धा महत्वाचं आहे. तिथं परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने सत्यशोधक समाजाच्या ज्या गोष्टी विचारून झाल्या नाहीत तिथं अभ्यास करा. पुढच्या काळामध्ये आयोगाचा तिथं काय असणार, प्रश्न असणार. आता प्रार्थना समाजाचे सदस्य विचारून झालेला आहे. ठीक आहे. तर त्या सदस्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं अजून एक लक्षात ठेवा, प्रार्थना समाजाला योगदान देणारे जे लोक आहेत, तर योगदान देणाऱ्या लोकांची माहिती की प्रार्थना समाजाला त्यांनी काय योगदान दिलं ते तिथं प्रश्न येऊ शकतो. म्हणजे न्यायमूर्ती रानडेंनी काय योगदान दिलं होतं, त्याच्यानंतर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी दिलेलं योगदान, गोपाळकृष्ण गोखले यांनी दिलेलं योगदान, नामद जोशी यांनी दिलेलं योगदान, हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर रमाबाई रानडे यांचं असणारं प्रार्थना समाजाला योगदान, प्रार्थना समाजाची असणारी तत्व, प्रार्थना समाजाचा असणारं ब्रीद वाक्य, इथं पण परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रार्थना समाजाची तत्व ठरवण्याचं काम केलं होतं न्यायमूर्ती रानडेंनी आणि भांडारकर यांनी, लक्षात ठेवा. तर हे प्रश्न विचारला जाऊ शकतो. ब्रीद वाक्य काय होतं, लव्ह ऑफ गॉड इन द सर्व्हिस ऑफ मॅन, तो प्रश्न विचारून झालेला आहे. जे विचारायचं वाक्य आहे ते इथं विचारलं जाऊ शकतं. आता आर्य समाज, आता आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वतींनी स्थापन केला, पण पुढे त्याची शाखा 1877ला लाहोरला काढली. पण 1875ला मुंबईमध्ये जी शाखा काढली त्याचे अध्यक्ष कोण होते, तर त्याचे अध्यक्ष होते लोकहितवादी. आणि प्रार्थना समाजाचा महाराष्ट्रात प्रसार आणि प्रचार कोणी केला, तर लोकहितवादी बरोबर न्यायमूर्ती रानडे यांचं पण काम महत्वाचं आहे. तिथं प्रश्न विचारला जाऊ शकतो आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर परमहंस सभा, तर परमहंस सभा 1849 आहे. आता बघा, परमहंस सभेवर सारखं प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण सारखं प्रश्न येतोय ना इथं. तर परमहंस सभेचे संस्थापक होते दादोबा पांडुरंग तरखडकर. पण परमहंस सभा कशा पद्धतीने काम करत होती, गुप्त. आता प्रश्न काय विचारू शकतात माहिती आहे का, परमहंस सभेची जी गुप्त शाखा भरत होती त्याचे अध्यक्ष कोण होते, तर त्याचे अध्यक्ष होते बाळ रामकृष्ण जयकर, हे नाव लक्षात ठेवा. त्या गुप्त सभेला भरलेल्या लोकांसमोर एक निबंध वाचला जायचा, एक टिपण वाचलं जायचं. हे टिपण एका टोपण नावानं यायचं. तर ते टोपण नाव कोणतं होतं, ते टोपण नाव कोणाचं होतं, हा प्रश्न येऊ शकतो. ते टोपण नाव होतं दादोबा पांडुरंग तरखडकर यांचं, आणि ते नाव होतं एक जगद्वाशी आर्य. हा प्रश्न परीक्षेला यायचा बाकी आहे. पुढच्या काळामध्ये प्रश्न येऊ शकतो. एवढंच नाही तर परमहंस सभेची उद्दिष्ट काय होती हे लक्षात ठेवा. इथं परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. जाती, कर्मकांड, मूर्तीपूजा, अस्पृश्यता, जातीभेद या सगळ्या गोष्टीला काय करण्याचं काम होतं, विरोध. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, वेगवेगळ्या ठिकाणी शाखा होत्या. तर पाठीमाग आयोगानं नगरच्या शाखेचे अध्यक्ष आपल्याला परमहंस सभेचे विचारलेला आहे, मुहम्मद कासिम ढालवानी. आता प्रश्न काय येऊ शकतो, तर पुण्यामध्ये सुद्धा शाखा होती, तर या शाखेचे अध्यक्ष कोण होते, तर त्यांचे अध्यक्ष होते केशव भावाळकर नावाचे व्यक्ती, जे पुण्याच्या परमहंस सभेचे काय होते, अध्यक्ष होते. हे प्रश्न तिथं विचारायचं बाकी आहे. पुढच्या काळामध्ये इथं प्रश्न येऊ शकतो. एवढंच नाही तर परमहंस सभेचे सदस्य, लक्षात ठेवा, या सदस्यावर प्रश्न आलेला नाही. पुढच्या काळामध्ये परमहंस सभेचं काय विचारलं जाऊ शकतं, सदस्य आणि उद्दिष्ट हे विचारायचं बाकी आहे. पुण्याच्या शाखेचे अध्यक्ष कोण होते हे विचारलं जाऊ शकतं, अजून कधी आलेलं नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर मद्रास प्रांतामध्ये बारामल जिल्ह्यामध्ये रयतवारी पद्धत खालीलपैकी कोणी सुरू केली. आता प्रश्न निश्चितच तुम्हाला सांगता येईल कशावरचा प्रश्न आहे, जमीन महसूल सुधारणा. मग जमीन महसूल सुधारणामध्ये करत असताना महाराष्ट्र फोकस करायचा, कारण महाराष्ट्रावर प्रत्येक वेळी प्रश्न विचारला जातो. आता ह्या बारामल जिल्ह्यामध्ये रयतवारी पद्धत लावली, त्याचं उत्तर कोणी लावली, थॉमस मनरो, अलेक्झांडर रीड, एल्फिस्टन आणि मार्टिन बर्ड. आता बारामल एका जिल्ह्यात पद्धत लावणारा कोण होता, अलेक्झांडर रीड होता. कारण अलेक्झांडर रीड हा त्या भागातला पहिला काय होता, कलेक्टर होता. त्यानं थॉमस मनरोच्या मदतीनं ती पद्धत त्या भागात लावली.
तर ही पद्धत त्या भागात लावणारा पहिलाच व्यक्ती आहे, ठीक आहे, त्यामुळे तो व्यक्ती महत्वाचा आहे. त्याच्यानंतर हा जो आहे तो थॉमस मनरो आहे. आता थॉमस मनरो त्या काळात खऱ्या अर्थानं मद्रासचा काय होता, गव्हर्नर होता. मद्रासचा गव्हर्नर कधीपासून कधीपर्यंत होता, 1820 ते 1827 या काळामध्ये. आणि त्यानं मद्रास भागामध्ये कोणती पद्धत लावली होती, रयतवारी पद्धत. कधी लावली होती ती पद्धत, 1820 ला, ठीक आहे. आपला 1830 ला ती पद्धत लावली, तर 1820 ला ती पद्धत लावली. किती टक्के शेतसारा किती वर्षासाठी होती, 30 वर्षासाठी होते. शेतसाऱ्याचे दर किती होते, 1/3 होते. कोणत्या भागात लावली होती, मद्रास आणि आसाम, ठीक आहे. तर मद्रास आणि आसाम या भागामध्ये त्याने ती पद्धत लावली, ठीक आहे. आता रयतवारी पद्धतीचं जर तुम्ही स्वरूप बघितलं तर रयतवारी पद्धतीचं स्वरूप एकच होतं, त्याच्यात 2 गोल होते. एका गोलमध्ये होता शेतकरी आणि दुसऱ्या गोलमध्ये होता सरकार, ठीक आहे. तर स्वरूप होतं, सरकार शेतकऱ्यावर शेतसारा लावणार, शेतकरी सरकारला शेतसारा देणार. याचाच अर्थ दोघांमध्ये कसा संबंध होता, प्रत्यक्ष. शेतकरी शेतजमिनीचे काय होते, मालक होते. आणि हीच पद्धत महाराष्ट्रामध्ये लावणारा पुढे कोण होता, एल्फिस्टन होता. कारण एल्फिस्टनला ही पद्धत आवडली. एल्फिस्टन 1819 ते 1827 या काळामध्ये मुंबईचा काय होता, गव्हर्नर होता. त्याला खरं लावायची होती पद्धत कोणती, मोजवारी पद्धत, पण त्यानं कुठल्या पद्धतीचा विचार केला, रयतवारी पद्धत. आणि रयतवारी पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी त्याने एका व्यक्तीला नेमलं. हिथून आपल्या आयोगाचे प्रश्न चालू झाले. आता परत प्रश्न येणार आहे का, मुंबईमध्ये रयतवारी पद्धत कोणी लावली, तो प्रश्न विचारून झालाय, तो करण्यात काही मतलब पण नाही, लक्षात ठेवा, तुम्हाला माहित पण आहे ते. आता सगळ्यात महत्वाचं, जर जमीन महसूलचा अभ्यास करायचा आहे आणि जर त्याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र पाहायचा आहे तर प्रश्न कुठं असू शकतो, तर सगळ्यात महत्वाचं पहिलं, एल्फिस्टननं मुंबईमध्ये पद्धत लावली. तर सगळ्यात महत्वाचं, त्यानं एका व्यक्तीला पुण्याचा असिस्टंट कलेक्टर म्हणून नेमलं. त्या व्यक्तीचं नाव काय, प्रिंगेल. आता प्रिंगेलवर प्रश्न विचारलाय, परत येणार आहे का, नाही. प्रिंगेलनं कोणता सिद्धांत लावण्याचा प्रयत्न केला, खंड सिद्धांत. आता खंड सिद्धांताबद्दल डिटेल परीक्षेला येऊ शकतं. आता खंड सिद्धांत लावला, पण शेतसाऱ्याचे दर किती टक्के सांगितले त्यानं, 66%. त्यामुळं ज्या भागामध्ये त्यानं ती खंड सिद्धांत लागू केला त्यासाठी त्यानं प्रायोगिक तत्वावर एका तालुक्याची निवड केली. तर तो तालुका कोणता होता, तर तो तालुका होता इंदापूर. कोणता तालुका होता, इंदापूर. पण त्यानं सांगितलेल्या पद्धतीनं शेतसारा तिथं काय ठरला, तिथे लोक गावं सोडून निघून चालले, कारण शेतसाऱ्याचे दर काय होते, जास्त होते. मग परीक्षेला काय येऊ शकतं, प्रिंगेलचा सिद्धांत अपयशी ठरला, तर पुढे जमिनीचं सर्वेक्षण कोणी केलं, तर जमिनीचं सर्वेक्षण करणारा व्यक्ती कोण होता, नॅश होता, लक्षात ठेवा. हा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. त्याच्यानंतर तिथं अजून कोणी सर्वेक्षण केलं, तर विनगेट या व्यक्तीनं सर्वेक्षण केलं. गोल्डस्मिथ नावाचा तिथं व्यक्ती होता, ते एकमेकाचे सहकारी होते. ह्या लोकांनी तिथं काय केलं, सर्वेक्षण केलं. तर या सर्वेक्षणावरून अंदाज आला की 30 वर्षासाठी पुढे महाराष्ट्रामध्ये काय करा, रयतवारी पद्धत लागू करा, हे पुढे सांगण्यात आलं. म्हणजे महाराष्ट्रासंदर्भात विचार करायचा आहे तर प्रिंगेलनं सांगितलेला खंड सिद्धांत डिटेलमध्ये करा, कारण त्याच्या पुढच्या सगळ्या गोष्टीवर परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि ह्याची लिंक कशी लागते आपल्याला, कारण 1830 ला 30 वर्ष सांगितले, तर हा 1860 पर्यंत, आणि 1860 पासून पुढं कुठपर्यंत त्या घटना गेल्या, जिथं महाराष्ट्रामध्ये दक्कनचे काय झाले, दंगे झाले. कारण शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला पुढे सरकारनं भाव दिला नाही, शेतसाऱ्याचे दर जास्त होते, आणि विशेष म्हणजे दुष्काळ पडला होता. तर ह्या सगळ्याचा परिणाम मग दंग्याचं डिटेलमध्ये परत आयोग आता विचारते. तर दंग्याचं नेतृत्व कोणी केलं, दंग्याचे ते प्रदेश कोणता होता, त्याच्यानंतर कुठला डेक्कन राईट्स कमिशन आलं, त्याच्यामधले कोण सदस्य होते, हे विचारायचं बाकी आहे. पुढच्या काळामध्ये इथं प्रश्न असू शकतो. म्हणजे ही लिंक तुम्हाला रयतवारी पद्धतीपासून दिसून येते. मग महाराष्ट्राच्या पद्धतीचा अभ्यास करायचा आहे तर हे महत्वाचं आहे. मग महाराष्ट्रामध्ये एल्फिस्टन होता, तर एल्फिस्टनच्या हातामध्ये काम करणारे बरेचसे लोक होते, त्यांची माहिती लक्षात ठेवा. त्यांनी कुठली पद्धत लावली ते लक्षात ठेवा. उदाहरणार्थ ग्रँड डफ होता, तर ग्रँड डफनं साताऱ्यामध्ये रयतवारी पद्धत लावली. त्याच्यानंतर त्याच्या हाताखाली काम करणारा कॅप्टन ब्रिग्ज होता, खानदेशामध्ये रयतवारी पद्धत आहे. नेपियन्स नावाचा व्यक्ती होता, कोकणामध्ये रयतवारी पद्धत आहे. अशा पद्धतीने हे लोक, आणि त्याच्याबरोबर काम करणारा प्रिंगेल हा पण एक कलेक्टर होता पुण्याचा, तर असिस्टंट कलेक्टर म्हणून ह्या त्याचं असणारं काम, ठीक आहे. म्हणजे हे सगळे लोक कोणाच्या माध्यमातून, एल्फिस्टनच्या. तर महाराष्ट्राची सुरुवात ज्याच्यापासून होते तो व्यक्ती एल्फिस्टन, आणि ज्याची सुरुवात ज्यापासून धोरणानं होते ते धोरण जमीन सुधारणा धोरण. तर परीक्षेला इथं प्रश्न येऊ शकतो, ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे सगळं. त्याच्यानंतर पुढे मार्टिन बर्ड. आता मार्टिन बर्ड कशासाठी महत्वाचा आहे, तर महालवारी पद्धत. महालवारी पद्धतीला काय म्हणता, मौजेवारी पद्धत. म्हणजे ज्या ठिकाणी पूर्ण गाव शेतसाऱ्यासाठी जबाबदार आहे ती पद्धत लावणारा कोण होता, मार्टिन बर्ड. आता प्रश्न काय येऊ शकतो, तर मार्टिन बर्डनं महालवारी पद्धत पहिल्यांदा कोणत्या प्रांतात लागू केली, हा प्रश्न अजून आलाय का, नाही. तर ह्यानं लागू केलेली पद्धत पहिल्या प्रांतात, त्या प्रांताचं नाव काय होतं, आग्रा.
प्रश्न कधीच आला नाही, पुढच्या काळामध्ये प्रश्न असणार. उत्तर भारतामध्ये जमीन महसूल व्यवस्थेचा जनक कोण होता? मार्टिन बर्ड होता. मार्टिन बर्डनं पहिल्यांदा जमिनीचे रेकॉर्ड नकाशे तयार केले, त्याबद्दल माहिती. मार्टिन बर्डला नेमलं होतं कोणी? बेंटिंगनं. मग बेंटिंगनं काय केलं तर महसुलाचं बोर्डच तयार केलं. ते महसुलाचं बोर्ड कोणत्या ठिकाणी होतं? अलाहाबाद. आयोगाचा प्रश्न आहे. जमीन महसूल संदर्भात असणारे लोक आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्राची भूमिका. मग महाराष्ट्राची भूमिका विचार करत असताना कोणाचा इतिहास महत्वाचा आहे? एल्फिस्टनचा. त्याच्यानंतर खालील तरतुदी कोणत्या कमिशन मधील आहेत हे सांगा. ठीक आहे, आता कमिशन आणि त्यातल्या तरतुदी दिले. तर पहिलं, प्रांताला पूर्ण स्वायत्तता द्या. 10 ते 15% लोकांना मतदानाचा अधिकार द्या. मुंबई प्रांतापासून सिंध प्रदेश वेगळा करा. ह्या तरतुदी कोणी सांगितल्या? सायमन कमिशन, मुडीमन कमिशन, थॉमस रायले कमिशन, हॉटक कमिशन. सगळ्यात महत्वाच्या ह्या सगळ्या तरतुदी कोणाच्या आहेत? सायमन कमिशन. सायमन कमिशनचे अध्यक्ष कोण होते? जॉन सायमन. तर जॉन सायमन यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली 1927 ला कमिशन नेमण्यात आलं होतं. हे कमिशन भारतामध्ये आले 1928 ला आणि त्यांनी आपला रिपोर्ट सरकारला दिला 6 मे 1930 ला. तर ते सायमन कमिशन. तर प्रश्न येऊ शकतो, सायमन कमिशन मध्ये कोणकोणत्या शिफारशी होत्या? तर सायमन कमिशन मध्ये असणाऱ्या शिफारशी म्हणजे ह्या. आता इथून सुरुवात करायची. सायमन कमिशन का नेमलं होतं? तर सगळ्यात महत्वाचं, 1919 चा मॉन्टेगो चेम्सफोर्ड सुधारणा कायदा केला होता. त्या 1919 च्या मॉन्टेगो चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यानं दर 10 वर्षांनी मूल्यमापन करायचं होतं त्या कायद्याचं आणि म्हणून मग पुढे 10 वर्षांनी सायमन कमिशन नेमलं. पण सायमन कमिशन कधी नेमलं होतं? 27 ला. कारण का? कारण सगळ्यात महत्वाचे 1929 ला इंग्लंडमध्ये काय होणार होत्या? निवडणुका होणार होत्या आणि जर निवडणुका झाल्या, हुजूर पक्ष जर मजूर पक्ष सत्तेवर आला तर हुजूर पक्षाला भीती होती भारताला लवकरात लवकर घटनात्मक सुधारणा दिल्या जातील, म्हणून मग त्यांनी 1902 वर्ष अगोदरच सायमन कमिशनला नेमलं. प्रश्न येऊ शकतो, सायमन कमिशन मध्ये असणारे सदस्य सांगा. ठीक आहे, आता प्रश्न आला होता, सायमन कमिशन मध्ये असा एक व्यक्ती सदस्य होता जो की पुढच्या काळामध्ये इंग्लंडचा पंतप्रधान झाला. त्या व्यक्तीचं नाव काय? तर त्या व्यक्तीचं नाव होतं क्लेमेंट ॲटली. सायमन कमिशन मध्ये असा एक व्यक्ती होता जो की आयर्विनचा मेहुणा होता, ते पण विचारले, लक्षात ठेवा. तर जेम्स चार्ल्स फॉक्स नावाचा व्यक्ती. ठीक आहे, तर तो सुद्धा तिथं आपल्याला काय सांगता येतो? तिथं एक सदस्य सांगता येतो. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीनं बरेचसे लोक सायमन कमिशन मध्ये जवळपास 7 सदस्य आहेत. तर या 7 सदस्यावर प्रश्न आला होता. बर्नहॅम, ज्यानं ब्रिटिश सत्ता ज्या ठिकाणी आहे तर त्या ठिकाणी भारतभर त्याचा काय केलेला? ज्या ज्या ठिकाणी ब्रिटिश सत्ता आहे तिथं त्यानं पूर्ण प्रवास केलेला. त्यामुळे बर्नहॅम कोण होता? तर ब्रिटिश सत्तेची पूर्ण जिथं सत्ता आहे त्या ठिकाणी प्रवास केलेला व्यक्ती होता. ठीक आहे, असे बरेचसे लोक सायमन कमिशन मध्ये 7 सदस्य आहेत. तर त्या 7 सदस्याची माहिती आपल्याला विचारली जाऊ शकते. आता सगळ्यात महत्वाची पहिली तरतूद आहे, प्रांताला पूर्ण स्वायत्तता द्या. तर 1919 च्या कायद्यानं काय केलं होतं? तर 1919 च्या कायद्यानं प्रांताला द्विशासन पद्धती देण्यात आली होती आणि ही द्विशासन पद्धती काय होती? तर सोपीव आणि राखीव. तर सायमन कमिशन म्हणलं होतं ती पद्धत चुकीची आहे, ती पद्धत केंद्रात लागू करू नका आणि प्रांतातली बंद करा. तर द्विशासन पद्धती, त्याला आपण द्विस्तरीय शासन पद्धती असंही म्हणतो किंवा त्याला द्विदल शासन पद्धती असंही म्हणलं जातं. ठीक आहे, तर ही पद्धत डायरेक्ट प्रांतातली काय करा? रद्द करून प्रांताला पूर्ण स्वायत्तता द्या, अशी शिफारस कोणी केली होती? सायमन कमिशनने केली होती. आणि 1935 च्या कायद्यानं प्रांताला पूर्ण स्वायत्तता देण्यात आली होती. मतदानाचा अधिकार 1919 च्या कायद्यानं खूपच कमी होता. जवळपास केंद्रामध्ये मतदानाचा अधिकार 0.38% होता आणि प्रांतामध्ये अधिकार आपल्या केंद्रामध्ये कनिष्ठ सभागृहामध्ये 0.38 होता आणि केंद्रामध्ये वरिष्ठ सभागृहामध्ये मतदानाचा अधिकार 0.0073% होता. त्यावेळेस सायमन कमिशन म्हणलं होतं मतदानाचा अधिकार वाढवा, त्यामुळे तरतूद केली होती 10 ते 15. 1935 च्या कायद्यानं मतदानाचा अधिकार काय भेटला? 14% भेटला. ठीक आहे, मुंबई प्रांतापासून सिंध प्रांत वेगळा करा, तर ही भूमिका तिथं मान्य करण्यात आली होती आणि तो प्रांत पुढे वेगळा पण झाला. ठीक आहे, मग अशा पद्धतीने सायमन कमिशन आहे. तर सायमन कमिशनचे सदस्य आणि सायमन कमिशनच्या शिफारशी लक्षात ठेवा, परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर मुडीमन कमिशन काय आलं होतं? तर 1919 च्या कायद्याचं मूल्यमापन करण्यासाठी 1924 ला मुडीमन कमिटीची नेमणूक करण्यात आली होती. मुडीमन कमिशन कशासाठी आलं होतं? तर त्या कायद्याचं मूल्यमापन करायचं होतं. पण सगळ्यात महत्वाचं, स्वराज्य पार्टीनं आणलेल्या दबावामुळे सरकारला 24 लाच ते कमिशन नेमावं लागलं होतं. अलेक्झांडर मुडीमन हे त्याचे अध्यक्ष होते, त्यावरून आपण त्याला मुडीमन कमिशन असं म्हणतो. आणि ह्या मुडीमन कमिशननं पुढे सांगितलं होतं की 1919 च्या कायद्याचं मूल्यमापन करण्यासाठी एक रॉयल कमिशन स्थापन करा आणि हेच रॉयल कमिशन म्हणजे पुढे 1927 काय होतं? सायमन कमिशन होतं. जॉन सायमन त्याचे काय होते?
अध्यक्ष होते, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर थॉमस रॅले कमिशन कशासाठी, तर थॉमस रॅले कमिशन होतं शिक्षणासाठी, जिथं उच्च शिक्षणाचा त्यांनी विचार करण्यासाठी आणलं होतं, कर्जनं नेमलेला. ह्या थॉमस रॅले कमिशन मध्ये 2 लोक भारतीय होते, गुरुदास बॅनर्जी आणि सय्यद हुसेन बिलग्रामी. तिथं प्रश्न येऊ शकतो. आणि हॉर्टॉग कमिशन एज्युकेशनसाठी होतं, जे की 1929 ला प्राथमिक शिक्षणाला राष्ट्रीय महत्त्व द्या असं सांगणारे कोण होते, हे हॉर्टॉग होते, त्यासाठी ते नेमलेलं. त्याच्यानंतर सरकारनं केलेल्या उपाययोजना भारतीयांना जर मान्य नसतील तर त्यांनी स्वतःच्याच भारताच्या भावी राज्यघटनेविषयी रिपोर्ट तयार करून सरकारला सादर करावा असं कोण म्हणलं, तर असं म्हणणारे भारत मंत्री बर्कनेड, व्हाईसराय आयर्विन, भारत मंत्री मॉन्टेगो, व्हाईसराय चेम्सफोर्ड. तर याचं उत्तर आहे भारत मंत्री बर्कनेड. कारण भारत मंत्री बर्कनेडनं सांगितलं होतं भारतीय लोकांनी सर्वांना मान्य होईल असे काय तयार करा, घटना. तर भारताचे भारत मंत्री बर्कनेड होते. तर घटना तयार करण्याचा आदेश त्यांनी आपल्याला दिला होता. एक आव्हान होतं, त्यांना वाटत होतं हिंदू आणि मुस्लिम यांचं काही ऐक्य होणार नाही, हे लोक भारताची घटना तयार करू शकत नाही. पण आपण ते आव्हान स्वीकारलं आणि पुढे 1928 ला नेहरू रिपोर्ट काय केला, आपण तयार केला. आणि हा नेहरू रिपोर्ट म्हणजे भारताची काय होती, घटना. पण हा नेहरू रिपोर्ट जरी आपण तयार केला असला तर इंग्रजांनी काय तो एका वर्षात स्वीकारला नव्हता. म्हणून 1929च्या अधिवेशनामध्ये आपण नेहरू रिपोर्टचा काय केला, त्याग केला. आणि आपण 1929च्या लाहोर अधिवेशनामध्ये आपलं ध्येय काय सांगितलं, पूर्ण स्वराज्य. कारण नेहरू रिपोर्ट मध्ये अंतर्गत स्वायत्तता होती आणि या अंतर्गत स्वायत्ततेला भारतातल्या तरुण नेतृत्वाचा विरोध होता. पंडित नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांनी विरोध केलेला. त्यामुळे नेहरू रिपोर्ट 1 वर्षानंतर पुढे काय झाला, बरखास्त झाला, आपण पूर्ण स्वराज्य मागितलं. तर बर्कनेडनं केलेली ती गोष्ट होती. नंतर व्हाईसराय आयर्विन हे उदारमतवादी असणारे व्यक्ती होते. महात्मा गांधी आणि आयर्विन यांच्यामध्ये 5 मार्च 1931 ला गांधी आयर्विन करार झाला होता आणि यानं महात्मा गांधी दुसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित राहिले होते. त्याला दिल्ली करार असंही म्हणतात. तो करार महत्वाचा आहे, गांधी आयर्विन करार. भारत मंत्री मॉन्टेगो होते, ज्यानं 1917 मध्ये आम्ही भारताला जबाबदार शासन पद्धती देऊ अशी घोषणा केली होती. आणि त्यासाठीच पुढे 2 वर्ष अभ्यास करून 1919चा कायदा करायला मॉन्टेगोचं सुद्धा महत्वाचं सगळं योगदान आहे. आणि त्याला साथ देणारे महत्वाचे व्यक्ती होते व्हाईसराय त्या काळातले चेम्सफोर्ड. त्यामुळे मॉन्टेगो चेम्सफोर्ड सुधारणा कायदा असं आपण 1919च्या कायद्याला म्हणतो, ज्या कायद्यानं प्रांतामध्ये अधिकार दिले होते आणि प्रांतामध्ये सोपीव आणि राखीव अधिकार आपल्याला भेटले होते 1919च्या कायद्याला. तर ते तिथं महत्वाचं आहे. केम्ब्रिज विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या खालीलपैकी कोणी 1933 मध्ये नाव ऑर नेव्हर या पुस्तकामध्ये पाकिस्तान शब्दाचा प्रयोग पहिल्यांदा केला, तर मोहम्मद अली जिना, मोहम्मद इक्बाल, रहमत अली चौधरी आणि शौकत अली. तर ते नाव आहे रहमत अली चौधरी, ज्यांनी पाकिस्तान या शब्दाचा उल्लेख नाव ऑर नेव्हर या पुस्तकामध्ये पहिल्यांदा केला होता. आता लक्षात ठेवा, आत्ताच्या परीक्षेला मुस्लिम सुधारणा चळवळ, मुस्लिम राजकारण, मुस्लिम सांप्रदायिकतेचा विकास या टायटल खाली प्रश्न येताना संख्या आपल्याला वाढताना दिसते. तर याची सुरुवात कुठून करायची लक्षात ठेवा. तर सगळ्यात महत्वाचं व्यक्तीचं नाव आलं पाहिजे आपल्या समोर, अब्दुल लतीफ. ठीक आहे, अब्दुल लतीफ पासून जी सुरुवात करायची तर त्याचे 2 अँगल होतात. म्हणजे समजा आपण जर असं विचार केला तर मुस्लिम राजकारण समाजकारण बघायचं आहे, तर पहिला अँगल जातो सामाजिक सुधारणा आणि दुसरा अँगल जातो राजकीय सुधारणा. जर सामाजिक सुधारणेचा अभ्यास करायचा आहे तर पहिले व्यक्ती आपला अभ्यास आपण केला पाहिजे त्यांचा, ज्यांचं नाव आहे अब्दुल लतीफ. कारण मोहमेडन लिटररी सोसायटी 1863 साली मुस्लिम समाज सुधारणा करण्यासाठी ज्यांनी बंगाल प्रांतात स्थापन केली ते व्यक्ती म्हणजे पहिले होते अब्दुल लतीफ. आणि त्याच्यानंतर मग सामाजिक सुधारणेमध्ये वहाबी चळवळ आहे तुमची, त्याच्यानंतर देवबंद चळवळ आहे, त्याच्यानंतर अलीगड चळवळ आहे, त्याच्यानंतर अहमदिया आंदोलन आहे, त्याच्यानंतर तायुनी चळवळ आहे, त्याच्यानंतर फरियादी चळवळ आहे. तर ह्या सगळ्या धर्मसुधारणा चळवळी. आता आपल्याला कंबाईनला प्रश्न विचारला होता वहाबी चळवळीचं केंद्र सांगा. पुढच्या काळात प्रश्न येणार वहाबी चळवळीचं नेतृत्व सांगा, वहाबी चळवळी बरोबर काम करणारे इतर सदस्य सांगा, वहाबी चळवळीचं अंतिम उद्दिष्ट सांगा. हे प्रश्न येऊ शकतात. कारण आता आयोगानं फोकस हा मुस्लिम सुधारणा, मुस्लिम राजकारण, मुस्लिम सांप्रदायिकतेचा विकास हे केलेला आहे. त्यामुळे हे सर्व अभ्यास करा. आणि ज्यावेळेस तुम्ही मुस्लिमांचा राजकीय अभ्यास करता त्यावेळेस सुरुवात होते सर सय्यद अहमद खान यांच्या विचारापासून आणि मग 1887चं साल आठवायचं, जिथं मद्रास अधिवेशनामध्ये सर सय्यद अहमद खानला डफरीनं वेगळ्या गोष्टी सांगितल्या
आणि सर सैयद अहमद खान पुढे काँग्रेसपासून वेगळे झाले. इथून पुढे भारतामध्ये जातीयवादाला सुरुवात झाली. तर ते 1887चं साल हे महत्वाचं आहे, जिथं इंग्रजांनी फोडा आणि झोडा हे तत्व वापरलं आणि हे तत्व भारतामध्ये विकसित केलं, लक्षात ठेवा. तर सर सैयद अहमद खान, मग सर सैयद अहमद खानच्या विचारावर पुढे मुस्लिम लीगची स्थापना आहे. मग मुस्लिम लीग 1906 स्थापन झाली. ते सर्व मुस्लिम लीगची स्थापना, सदस्य, हे सगळ्या गोष्टी. नंतर पुढे जिन्नांनी काम करायला सुरुवात केली. 1922 नंतर पुढे जिन्नांचं काम महत्वाचं आहे. नंतर पुढे मुहम्मद इक्बाल हे व्यक्ती महत्वाचे आहेत, ज्यांनी सारे जहां से अच्छा हे घेतलेलं. 1928 नंतर त्यांचे विचार बदलले. अलाहाबादच्या अधिवेशनामध्ये मुहम्मद इक्बाल यांनी पाकिस्तान हे राष्ट्र किंवा उत्तरेचा जो पश्चिम भाग आहे त्याचं मुस्लिम राष्ट्र बनवा असं 1930ला विचार मांडला. त्या अलाहाबाद अधिवेशनाचे अध्यक्ष मुहम्मद इक्बाल. आणि तिथून पुढे मग चौधरी रहमत अली यांनी 1933ला त्या राष्ट्राला पाकिस्तान नाव द्या असं सांगितलं. त्यासाठी नाव और नेवर हे पुस्तक लिहिलं. या पुस्तकामध्ये पाकिस्तानची शब्दाची फोड सांगितली. एवढंच नाही तर त्या पुस्तकामध्ये पाकिस्तानचा नकाशा सुद्धा लिहिला. अशी व्यक्ती म्हणजे केम्ब्रिज विद्यापीठामध्ये शिकणारा एक युवक, ज्यांनी 1933ला पाकिस्तानसाठी भारतामध्ये नॅशनल मुवमेंट चालू केली. अशी व्यक्ती म्हणजे कोण होते, तर चौधरी रहमत अली होते. आणि त्यांच्यानंतर मग पुढे 1940 पासून जिन्नांचं काम परत महत्वाचं आहे, कारण टू नेशन थेअरी हे मागणारे महत्वाचे जिना 1940ला पाकिस्तान ठराव मागितला. एवढंच नाही तर पुढच्या काळामध्ये पाकिस्तानसाठी 40 पासून 1947 पर्यंत स्वतंत्र राष्ट्राची मागणी त्यांनी प्रखरतेने लावून धरली. आणि 1947ला भारताच्या फाळणीनं पाकिस्तानी नंतर राष्ट्र काय झालं, निर्माण झालं. म्हणजे मुस्लिम या धर्म सुधारणा असेल, राजकारण असेल, याचा जर अभ्यास करायचा आहे तर अँगल आपला पहिला पाहिजे सामाजिक सुधारणा आणि दुसरा अँगल पाहिजे राजकीय सुधारणा. राजकीय सुधारणामध्ये हे सगळं काम मग महत्वाचं आहे. ठीक आहे. तर मुहम्मद अली जिना हे यांचं काम 1922 पासून पुढे महत्वाचं आहे. 1940ला पाकिस्तानचा ठराव आणि 47 पर्यंत स्वतंत्र मतदारसंघ न मागता स्वतंत्र राष्ट्र मागितलं, त्यासाठी केलेल्या ऍक्टिव्हिटी. ठीक आहे. त्याच्यानंतर मुहम्मद इक्बाल 1930ला जे अधिवेशन भरलं होतं त्याचे अध्यक्ष ते होते, ज्यांनी पुढच्या काळामध्ये काय केलं, स्वतंत्र राष्ट्र पहिल्यांदा मागितलं. त्यामुळे पाकिस्तानचा जन्म खऱ्या अर्थाने इथं झाला. चौधरी रहमत अली ज्यांनी पहिल्यांदा काय मागितलं, त्याची शब्दाची फोड सांगितली. आणि शौकत अली, अली बंधू राष्ट्रवादी विचारसरणीचे महत्वाचे व्यक्ती, ज्यांनी असहकार आणि खिलाफत चळवळीमध्ये भाग घेतला, अशी शौकत अली. टिंबटिंब हा निर्धारित प्रत्यक्ष कृती दिन म्हणून सर्वात भयानक सांप्रदायिक विपत्तीचा सूचक बनला. तर तो साजरा करणारी महत्वाची व्यक्ती कोण होते, जिना होते. तर तो दिवस होता 16 ऑगस्ट 1946. तर 16 ऑगस्ट 1946ला प्रत्यक्ष कृती दिन का साजरा केला, तर सगळ्यात महत्वाचं भारतामध्ये 1946ला कॅबिनेट मिशन आलं होतं, ज्यालाच तुम्ही म्हणता त्रिमंत्री योजना. आणि त्रिमंत्री योजनेनं सांगितलेलं जे भारताची रचना होती, ही भारताची रचना मात्र मुस्लिम लीगला काय आवडलेली नव्हती. त्यामुळे त्यांनी त्याला काय दिला होता, नकार. त्यामुळे कॅबिनेट मिशन भारताचं अखंडत्व ठेवणारा सगळ्यात शेवटचा प्लॅन होता. पण त्या प्लॅननं ना काँग्रेसची मनधरणी झाली, जा मुस्लिम लीगची मनधरणी झाली, कोणाचीच मनधरणी झाली नाही. परिणामी कोणीच त्याला पाठिंबा दिला नाही. म्हणून जिन्नांनी पुढच्या काळामध्ये 16 ऑगस्ट 1946ला प्रत्यक्ष कृती दिन साजरा केला. जोपर्यंत स्वतंत्र राष्ट्र भेटत नाही तोपर्यंत दंगली करा असा डायरेक्ट आदेश देणारे जिना होते. आणि पुढे मग प्रत्यक्ष ऍक्टिव्हिटीला सुरुवात झाली. ठीक आहे. तर तो दिवस कोणता होता, 16 ऑगस्ट 1946. हा दिवस महत्वाचा आहे, कारण या काळात घडलेल्या घटनेला किती वर्ष पूर्ण होत आहेत, 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे कदाचित इथं परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. आणि कॅबिनेट मिशनचा सगळा प्लॅन लक्षात ठेवा, की कॅबिनेट मिशननं सांगितलेला प्लॅन सुद्धा महत्वाचा आहे, कारण तिथं पूर्ण प्लॅनवर प्रश्न येण्याची शक्यता आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, जर इतिहास विषय अवघड वाटत असेल तर इतिहास विषयाच्या वेगवेगळ्या ऑनलाईन बॅचेस उपलब्ध आहेत. तर त्यामध्ये राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा, संयुक्त गट ब पूर्व आणि मुख्य परीक्षा, संयुक्त गट क पूर्व आणि मुख्य परीक्षा, त्याच्याबरोबर डिपार्टमेंटल PSI वनसेवा मुख्य परीक्षा. तर इतिहास विषयाची भीती वाटत असेल तर हिस्ट्री बाय पवन सर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला सर्व बॅचेस अवेलेबल आहेत. तुम्ही ते ॲप डाउनलोड करा. ॲपमध्ये तुम्हाला सर्व बॅचेस दिलेले आहेत. एवढंच नाही तर आता येणाऱ्या कंबाईनसाठी सुद्धा वन डे रिव्हिजन बॅच तुम्हाला ॲपवर उपलब्ध करून दिलेले आहे, की वन डे रिव्हिजन बॅचमध्ये टोटल 15 लेक्चर आहेत, 249 फी आहे. तर या 15 लेक्चरच्या माध्यमातून तुमची परत एकदा अशी फास्ट पद्धतीनं रिव्हिजन होईल, ज्याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच तुम्हाला काय होईल, फायदा होईल. आणि बाकीच्या विषयासाठी सुद्धा तुम्हाला तिथं बॅचेस उपलब्ध करून दिलेत, तुम्ही नक्कीच त्याचा फायदा घेऊ शकता.
सत्यशोधक समाजाच्या कोल्हापूर शाखेचे कार्यवाह कोण होते? परत प्रश्न आला तर सत्यशोधक समाजाचे कोल्हापूर शाखेचे कार्यवाह मग सांगितलेत तर त्या व्यक्तीचं नाव होतं हरिभाऊ चव्हाण. म्हणजे लक्षात ठेवा सत्यशोधक समाजावर प्रश्न विचारलाय पण आयोग आता 1911च्या कोल्हापूर शाखेवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर भास्करराव जाधव जे होते ते कार्यकारी अध्यक्ष होते कोल्हापूर शाखेचे. नंतर परशुराम भाऊ घोसवडकर हे ज्या दिवशी स्थापना झाली त्याचे अध्यक्ष होते. त्याच्यानंतर हरिभाऊ चव्हाण हे त्याचे काय होते? कार्यवाहक होते. आणि उपाध्यक्ष कोण होते? तर अण्णासाहेब लट्टे. तर अण्णासाहेब लट्टे हे उपाध्यक्ष आपल्याला सांगता येतील. ठीक आहे. आणि भारत सरकारनं महात्मा फुले यांच्यावर तिकीट काढलं होतं, त्यांचा मान सन्मान केलेला आपल्याला दिसून येतो. लक्षात ठेवा. तर मुकुंदराव पाटील हे ब्राह्मणेतर चळवळीमध्ये असणारे एक महत्वाचे काय आहेत व्यक्ती आहेत. तर त्यांनी दिनमित्र नावाचं वर्तमानपत्र काढलं होतं. कुठून? तरवडीवरून. ठीक आहे. तर ते पण महत्वाचे आपल्याला मुकुंदराव पाटील सांगता येतील. मुकुंदराव पाटील यांनी कुलकर्णी लीलामृत नावाचं काव्य लिहिलं होतं. ज्या कुलकर्णी लीलामृत काव्यामध्ये तर पुरोहित वर्ग कशा पद्धतीने भोळ्या बाबड्या लोकांचा फायदा घेतात तर हे त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेलं. ठीक आहे. तर सत्यशोधक समाजाचे कोल्हापूर शाखे संदर्भात विचारलं जाऊ शकतं. तर भास्करराव जाधव हे महत्वाचे आहेत. बाबूराव यादव, महमूद डोंगरे हे सदस्य ते तर सत्यशोधक समाजामध्ये काय करायचे? काम करायचे. त्याच्यानंतर पुढचं परमहंस प्रशंसा हे काव्य लिहून खालीलपैकी परमहंस सभेवर कोणी टीका केली? तर हा प्रश्न महत्वाचा आहे. तर परमहंस सभेवर टीका करणारे कोण होते? रामकृष्ण उर्फ गजाबा जोशी, कृष्णशास्त्री चिपळूणकर, महात्मा फुले, गणपतराव नलावडे. तर ते टीका करणारे व्यक्ती होते रामकृष्ण उर्फ गजाबा जोशी. तर परमहंस प्रशंसा हे काव्य महत्वाचं आहे. तर परमहंस प्रशंसा काव्य लिहिलं होतं यांनी. तर हे मुंबईमधले एक काय होते? शिक्षक होते. त्यांनी ते काव्य लिहिल्यानंतर एकही व्यक्ती परमहंस सभेच्या टीकेला उत्तर देण्यासाठी बाहेर आला नव्हता किंवा टीकेला कुणी उत्तर दिलं नव्हतं. त्यामुळे त्या सभेबद्दल लोकांच्या मनामध्ये संशय निर्माण झाला. पुढे 1860ला त्याची यादी चोरीला गेली. त्यामुळे परमहंस सभा दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी काय केली होती? पुढे रद्द केली होती. आणि त्यातले सदस्य पुढे 1867ला प्रार्थना समाजामध्ये आलेले आपल्याला दिसून येते. लक्षात ठेवा. आता कृष्णशास्त्री चिपळूणकर कोण होते? तर निबंधमाला हे त्यांनी चालू केलेले आपल्याला दिसून येते. तर शाळा पत्रक कृष्णशास्त्री चिपळूणकरांचं शाळा पत्रक आपल्याला दिसून येतं. पुढे विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी चालवलं. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सोबत असणारे एक सहकारी आहेत. पण त्यांचा जो मुलगा होता विष्णूशास्त्री चिपळूणकर त्यांनी महात्मा फुले यांच्यावर टीका केली होती. लक्षात ठेवा. ठीक आहे. महात्मा फुले यांच्यासोबत कार्य होतं यांचं. गणपतराव नलावडे यांनी पण महात्मा फुले यांच्यावर टीका केलेली आपल्याला दिसून येते. सत्यशोधक का ख्रिस्त शोधक हे त्यांनी टीका केली होती आणि त्याला उत्तर दिलं होतं दिनकरराव जोवळकरांनी. लक्षात ठेवा. रामचंद्र लाड यांच्या वर्तमानपत्रामध्ये. ठीक आहे. अशा पद्धतीने परमहंस सभा. आता प्रश्न तोच आहे परत की परमहंस सभेवर प्रश्न येणार. परमहंस सभेची स्थापना झाली होती 1849ला. तर फक्त त्या परमहंस सभेचे सदस्य लक्षात ठेवा. पुढच्या काळामध्ये आयोग इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर गुलामगिरीची पद्धत बंद व्हावी अशी तरतूद खालीलपैकी कोणत्या चार्टर ऍक्ट मध्ये करण्यात आली होती? आता गुलामगिरीची पद्धत आणि चार्टर ऍक्ट हा प्रश्न विचारायचा बाकी आहे. पुढच्या काळामध्ये प्रश्न येणार. तर 1813, 1833, 1853, 1793. तर त्याचं उत्तर आहे 1833. मग आपल्याला माहित पाहिजे 1833 मध्ये अजून विचारायचं काय बाकी आहे. जिथं प्रश्न आला तर आपल्याला सोडवता यायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं पद बदललं. भारतात बंगालचा गव्हर्नर जनरल असणारा व्यक्ती काय बनला होता? तर भारताचा गव्हर्नर जनरल बनला होता 1833च्या कायद्यानं. त्याच्यानंतर कायदा तज्ज्ञ म्हणून एक चौथा व्यक्ती आला होता. कोण होता? मेकॉले. तर त्याच्याबद्दल सर्व माहिती. याच्या अध्यक्षतेखाली 1835ला आपण कायदा आयोग पण इंग्रजांनी स्थापन केलेला. तो पण महत्वाचा आहे. हा कायदा कोणाच्या काळात केला होता? तर बेंटिंगच्या. तर हा बेंटिंग आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर इथं शिक्षणासाठी किती लाख रुपये आले होते? 10 लाख रुपये आले होते. सगळ्यात महत्वाचं काय? तर हेलिबरी या ठिकाणी नवीन प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात आली होती. नवीन प्रेसिडेन्सी स्थापन करण्यात आली होती. ती प्रेसिडेन्सी होती आग्रा. इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो. जन्म वंश याच्यावरून आम्ही कोणताही भेदभाव करणार नाही हे पण इथं सांगितलं. दास पद्धत आम्ही बंद करू हे म्हणजेच गुलामगिरीची पद्धत बंद करू हे पण 1833च्या कायद्यात होतं. आणि हे महत्वाचं आहे कारण अजून प्रश्न आला नाही. प्रश्न येऊ शकतो कारण पहिल्यांदा गुलामगिरीची पद्धत बंद करावी असाच उद्देश कुठं होता? तर 1833 मध्ये. पण ही पद्धत पुढे 1843ला एलनबरोच्या काळामध्ये काय झाली होती? बंद झाली होती. ठीक आहे. हे महत्वाचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने हे विचारलं जाऊ शकतं. मेकॉले म्हणजे काउन्सिल 1+4 लोकांची बनली. बरोबर किती लोक?
5. शिक्षणामध्ये 10 लाख रुपये तयार झाले तर वाद तयार झाला, पौरात्य का पाश्चिमात्य, ते सोडवला कोणी? मॅकॉलेनं, कारण ती भूमिका कोणी सांगितली होती? बेंटिंगनं. तर हे सगळं इथं महत्वाचं आहे. तर 1833. 1813 मध्ये काय महत्वाचं आहे? 1 लाख रुपये शिक्षण, धर्मप्रसाराचं धोरण आणि मुक्त व्यापाराला झालेली सुरुवात. ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापाराचा जो एकाधिकार होता तो कधी बंद झाला होता? 1813ला. ठीक आहे. 1853 मध्ये काय महत्वाचं आहे? सिव्हिल सर्व्हिसेस. आता हे प्रश्न विचारून झालाय, परत येणार आहे का? नाही. मग काय येऊ शकतं? तर हिथं चीफ कमिशनरचे प्रांत नेमायला झालेली सुरुवात. हा प्रश्न अजून विचारला नाही, हे महत्वाचं आहे. कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्यात झालेली अधिकाराची विभागणी पहिल्यांदा कधी झाली? 1853. प्रश्न आलाय का? नाही, पुढच्या काळात येऊ शकतो. ठीक आहे. तर हे 1853 मग महत्वाचं आहे. आणि 1753 काय महत्वाचं? 93ला काय महत्वाचं आहे? तर सगळ्यात महत्वाचं 20 वर्ष दिलेली सनद 1793ला. आणि इंग्रजी शिक्षणाची सुरुवात करावी असा ठराव होता, पण तो काय पास झाला नव्हता, त्यामुळे काही प्रश्न तिथे येणार नाही. त्याच्यानंतर 17 एप्रिल 1919 मध्ये पुणे येथे सत्यशोधक समाजाची परिषद भरली, त्याचे अध्यक्ष कोण होते? तर प्रश्न आलाय का? नाही, पुढच्या काळात प्रश्न येऊ शकतो. तर त्याचे अध्यक्ष होते रामय्या व्यंकय्या अय्यवारू. आता रामय्या व्यंकय्या अय्यवारू हे महत्वाचे आहेत आणि सोबत सत्यशोधक समाज, मग ह्यांचं काय योगदान आहे? तर हे मुंबईमधले कोण होते? बांधकाम व्यावसायिक होते. 1200 रुपये खर्च करून त्यांनी सत्यशोधक समाजाला काय दिला होता? छापखाना दिला होता. तर सत्यशोधक समाजाला छापखाना देणारे त्यांचे सहकारी व्यंकू काळेवार पण आहेत. नंतर सत्यशोधक समाजाची जी मुंबईमध्ये शाखा स्थापन केली होती, तर या शाखेचे प्रमुख म्हणून सुद्धा काम करणारे कोण होते? रामय्या व्यंकय्या अय्यवारू होते. ठीक आहे. कृष्णराव भालेकर मुंबई आपलं पुण्यामधून दीनबंधू हे वर्तमानपत्र चालवणारे आणि सगळ्यात महत्वाचं तर सत्यशोधक समाजाच्या झेंड्याची मिरवणूक काढणारे. तर कृष्णराव भालेकर महत्वाचे आहेत. अण्णासाहेब लट्टे कोल्हापूरच्या शाखेचे काय आहेत? उपाध्यक्ष आहेत. ठीक आहे. व्यंकू काळेवार मुंबई शाखेमधलेच प्रमुख आहेत आणि छापखाना भेट पण देणारे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं परिषदेचे अध्यक्ष पुण्यातल्या कोण होते? रामय्या व्यंकय्या अय्यवारू. म्हणजे सत्यशोधक समाजाची ऍडव्हान्स माहिती लक्षात ठेवा, पुढच्या काळामध्ये आयोगाचा फोकस इथं असणार आहे. ब्रिटिश लोकांच्या गुणांचे अनुकरण करा पण अंधानुकरण करू नका, असं कोण म्हणलं? विष्णुशास्त्री पंडित, गोपाळ गणेश आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर, जगन्नाथ शंकर सेठ. कोण म्हणले होते? गोपाळ गणेश आगरकर. गोपाळ गणेश आगरकर महत्वाचे आहेत कारण एक सामाजिक सुधारक म्हणून यांच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे सामाजिक सुधारणा करणारे महत्वाचे समाज सुधारक. तर गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कुठं झाला होता? टेंबू कराडमध्ये. गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म झाला होता 1856ला. हे काय महत्वाचं आहे. गोपाळ गणेश आगरकरांनी वेगवेगळे जे विचार मांडले त्या विचारावर परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता गोपाळ गणेश आगरकर मॅट्रिक शिकत होते अकोलामधून, तर त्यांनी कोणत्या न्यूजपेपरमध्ये आर्टिकल लिहिले होते? तर त्यांचं त्या वर्तमानपत्राचं नाव विचारलं जाऊ शकतं, लक्षात ठेवा. तर ते नाव होतं वराड समाचार. आणि वराड समाचार हे विदर्भातलं पहिलं वर्तमानपत्र आहे ज्याचे संपादक होते खंडेराव नावाचे व्यक्ती, लक्षात ठेवा. इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो वराड समाचार. नंतर गोपाळ गणेश आगरकरांनी सामाजिक सुधारणा संदर्भात मांडलेली मतं आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी वेगवेगळे लेख लिहिले. या लेखांचा असणारा अभ्यास आपला असला पाहिजे. त्यातलाच एक लेख होता ब्रिटिशांच्या कोणत्या गोष्टी अनुकरणीय आहेत, हा लेख त्यांनी लिहिला आणि त्या लेखाच्या माध्यमातूनच त्यांनी तो विचार मांडलेला आपल्याला दिसून येतो. देव न मानणारे देव माणूस आपण कोणाला म्हणतो? गोपाळ गणेश आगरकर. समाजासाठी व्यक्ती असतो पण व्यक्तीसाठी समाज नाही, हा विचार मांडण्याचं काम करणारे कोण होते? आगरकर. संयुक्त कुटुंब पद्धती नको पण विभक्त कुटुंब पद्धती असावी असं म्हणणारे कोण होते? आगरकर. नंतर दत्तक पुत्राची गरज नाही असं पण त्यांनीच म्हटलं होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांचे मतं वगैरे लक्षात ठेवा, परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. त्यांनी लिहिलेले ग्रंथ कोणते होते? डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस, हे पण प्रश्न येऊ शकतो. नंतर शेक्सपियरच्या हॅम्लेट नाटकाचं मराठीमध्ये विकार विलासित नावानं ट्रान्सलेशन कोणी केलं होतं? गोपाळ गणेश आगरकर. ठीक आहे. अशी सगळी माहिती. नंतर विष्णुशास्त्री पंडित यांचं काम कशासाठी आहे? विधवा पुनर्विवाह. तर महात्मा फुलेंना सुद्धा त्यांनी काय मदत केली होती, लक्षात ठेवा. नंतर 1856ला विधवा पुनर्विवाहाचा कायदा करायला सुद्धा त्यांची मदत महत्वाची आहे. विष्णुशास्त्री पंडित यांचंच न्यूजपेपर कोणतं होतं? इंदू प्रकाश. ठीक आहे. त्याच्यानंतर विष्णुशास्त्री चिपळूणकर लोकमान्य टिळक यांच्या सोबत होते, न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेत होते. तर विष्णुशास्त्री चिपळूणकरांचा मृत्यू 1882ला झालाय, पण त्यांच्यानंतर त्यांचं योगदान नाही. त्यामुळे विष्णुशास्त्री चिपळूणकर महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्यावर त्यांची टीका आहे. विष्णुशास्त्री चिपळूणकर म्हणले होते शूद्र धर्म संस्थापक, लोकमान्य टिळक यांना म्हणले होते, त्यामुळे तिथं प्रश्न येऊ शकतो. जगन्नाथ शंकर सेठ महत्वाचे आहेत. जगन्नाथ शंकर सेठवर प्रश्न विचारायचा असेल तर काय प्रश्न येऊ शकतो? एक, रेल्वे संदर्भात विचारू शकतात. दुसरं, त्यांच्या सामाजिक सुधारणा आणि आर्थिक सुधारणा
आणि इंग्रज अधिकाऱ्यांना असणारं सहकार्य. इथं प्रश्न येऊ शकतो. एवढंच नाही तर राजकीय सुधारणामध्ये त्यांचं महत्वाचं संघटना बॉम्बे असोसिएशन. तर इथं पण प्रश्न येण्याची शक्यता आहे कारण ती पहिली संघटना आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर ईस्ट इंडिया असोसिएशन या संस्थेचे मुंबई शाखेचे अध्यक्ष कोण होते? आता ईस्ट इंडिया असोसिएशन ही संघटना 1866 आहे. ही संघटना स्थापन केली होती लंडनमध्ये आणि त्याची 1869 मुंबईमध्ये शाखा काढली होती. तर या मुंबई शाखेचे अध्यक्ष होते भाऊदाजी लाड. तर भाऊदाजी लाड हे अध्यक्ष आपल्याला दिसून येतील. तर दादाबाई नौरोजी यांनी ती संस्था इंग्लंडमध्ये स्थापन केली होती आणि मुंबई शाखेचे अध्यक्ष कोण होते? भाऊदाजी लाड. ठीक आहे. तर भाऊदाजी लाड यांचं काम बॉम्बे असोसिएशन याच्या माध्यमातून सुद्धा आहे. तिथं सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. दादाबाई नौरोजी यांचं काँग्रेसच्या माध्यमातून असलेलं काम आणि त्यांचा अर्थ याच्या गोष्टीवर असणारे त्यांचे विचार इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओमेचंद्र बॅनर्जी काँग्रेसचे पहिल्या अधिवेशनाचे असलेले अध्यक्ष. तिथं त्यांनी कोणते ठराव मांडले आणि अध्यक्षीय भाषण त्यांनी केलं होतं त्यात त्यांनी कोणते विचार मांडले तर ते पण विचारलं जाऊ शकतं. आणि भाऊ महाजन यांचं होतं प्रभाकर न्यूजपेपर. या प्रभाकर न्यूजपेपरच्या माध्यमातून त्यांनी आपले लिहिलेले लेख. ठीक आहे. तर निर्भीड असे पत्रकार म्हणून त्यांना ओळखलं जातं. पुढे बाळशास्त्री जांभेकरांना दर्पण काढण्यासाठी सुद्धा भाऊ महाजन यांनी केलेली मदत. हे पण महत्वाचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपले प्रश्न आणि हे डिटेलमध्ये विश्लेषण करण्यासाठी खूप वेळ लागतो कारण सर्व एरिया सर्व गोष्टी सांगण्यासाठी वेळ लागतो. इतकी मोठी इन्फॉर्मेशन आहे. परीक्षाभिमुख माहिती लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. येणाऱ्या परीक्षेला निश्चितच फायदा होईल. जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही आपलं टेलिग्राम जॉईन करून ठेवा. हिस्ट्री 188 त्याच्यावर तुम्हाला बरीचशी माहिती मिळेल. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. लगेच तुमच्यासाठी परत दुसरा व्हिडिओ आपण घेऊन येतोय. अशाच पद्धतीने प्रश्न आणि विश्लेषण आयोगाचा फोकस ज्या ठिकाणी असणार आहे त्या गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न करू. येणाऱ्या परीक्षेला फायदा झाला पाहिजे. इतिहासात मार्क आले पाहिजे. ठीक आहे. हाच सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे. तर व्हिडिओ आवडला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या सगळ्या मित्रांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.